नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो। आज आपला विषय आहे अतिशय महत्त्वाचा विषय, आपल्या हृदयातला विषय आहे, आपल्या स्वप्नाचा विषय आहे, आपल्या घरच्याच्या स्वप्नाचा विषय आहे आणि ज्याच्यामुळे आपण दिवस रात्र ज्यासाठी आपण अभ्यास करतो तो म्हणजे आपला उत्सव आहे, तो म्हणजे आपला दिवाळी आहे, तो आपला दसरा आहे, तो आपल्या संपूर्ण घरातला एक त्योहार आहे, उत्सव आहे, विद्यार्थ्याच्या परिस्थितीतला, आयुष्यातला। तो म्हणजेच काय तर आगामी कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षा। बघा, आगामी कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षा सगळे विद्यार्थी आता फोकस मध्ये लागलेले आहेत की या महिन्यात साधारणतः म्हणजे आता हा महिना संपलाय, मार्च एप्रिल महिन्यात जाहिरात येत आहे आणि या जाहिरातीकरिता आपल्याला पास व्हायचं आहे आणि मी पास होणारच हे तुमच्या हृदयामध्ये प्रत्येकाने एक तार छेडलेली आहे। पण आता तार छेडून जमणार नाही। तार छेडली म्हणजे नुसतं आवाज जाणार, पण आपल्याला आता सुशब्दबद्ध किंवा संगीतबद्ध आपल्या अभ्यासाचा पूर्ण रोडमॅप तयार करायचा आहे। आता बघा, आगामी कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षा हमखास पास होण्यासाठी रणनीती आपली आज हमखास। बघा, आपण जे गोष्टी करत आहोत ते टाइमपास म्हणून नाही, प्रत्येक व्यक्ती आणि आपण इथं आलेला तुमच्या लाईफ मधला एक सुवर्ण काळ आज तुम्ही देताय। हा गोल्डन मोमेंटम आहे तुमच्या लाईफ मधला आणि हे तुमच्या लाईफ मध्ये चेंज होणार आहे। बघा, तुमच्या लाईफ मध्ये जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तुम्हाला आज बदल करावा लागेल। आजचा बदल भविष्याचं काय आहे, सफल आयुष्य आहे। आजचा बदल, आता काय बदल करावे लागतील, कशा प्रकारे तयारी करावी लागतील, त्या सगळ्या रणनीती आपण या पीपीटी मध्ये अंतर्गत आपण या लेक्चर मध्ये पूर्ण काय करणार आहोत, आज बघणार आहोत की नेमकं कशा प्रकारची आपली रणनीती आहे। बघा, कंबाईन पूर्व परीक्षा तारीख आहे 14 जून। तारीख किती आहे, 14 जून। फार महत्वाचं आहे, 14 जून आपल्याला कंबाईन पूर्व परीक्षा टार्गेट करायचं आहे आणि या 14 जूनचा फोकस घेऊन आपण तयारी करत आहोत 14 जूनला। बघा, 14 जून तारीख बघा पोरं, 14 जून आहे म्हणजे साधारणतः आपण हा रोडमॅप तयार करणार आहोत। साधारणतः जर काही 14 जून आहे तर आपण 1 एप्रिल जो काही आहे आपला जो टायमिंग आहे 1 एप्रिल म्हणजे एकतर स्वतःला फसवू शकता किंवा घरच्याला फसवू शकता, दोन बरोबर आहे। पण याच्यामध्ये कोणाला न फसवता ज्या आयोगानं तुम्हाला वाटलं असेल, काही लोकांना तुम्हाला वाटलं असेल की नाही हे करू नाही शकत, त्या लोकांना तुम्ही फसवून यशस्वी होऊ शकता। 1 एप्रिल लक्षात घ्या, आपण आयुष्यात मी काय करू शकतो हे तुम्हाला दाखवायचंय। आगामी रणनीती आहे आपल्या जो, आगामी रणनीतीचा अभ्यासक्रम आहे आपल्याला आणि आगामी रणनीतीचा जर विचार केला तर 14 जून साठी आपल्या जवळ 1 तारखेपासून 74 दिवस आहे, 74 डेज। 74 दिवस आपल्याजवळ पूर्ण शिल्लक राहत आहे आणि या 74 दिवस आपल्या लाईफ मधला अतिशय सोन्याने लिहिला जाईल हा प्रवास आपला, सोन्याच्या पेननं आपला पूर्णपैकी लिहिला जाईल हा आपला जीवन प्रवास। कारण 74 दिवस आपल्या लाईफ मधले हे कधीच येणार नाही, कधीच नाही येणार। ज्या वेळेस आपला कंबाईनचा पेपर झाला आणि त्या दिवशी कुठल्याही चुका झाल्या असेल त्या कधीच क्षम्य नाही आहे, कधीच नाही। चुका करायच्या आहे पण कधी चुका करायच्या आहे याचं एक लिमिट असली पाहिजे, बरोबर आहे। आपल्या कुठल्याही मॅचेस आहे, हे आहे ते आहे तिथं ठीक आहे, पण ऐन टाइमला आपण वर्ल्ड कपला चुका करणं हे आयुष्यात नाही आहे। कारण ही संधी आपल्याला त्या मैदानावर मैदान गाजवाची, त्या मैदानावर मैदान गाजवाची आपल्याला संधी आहे। तर आता आपल्याला हा रस्ता तयार करायचा आहे। आता आपल्या डोळ्यासमोर, आपल्या रूम मध्ये, आपल्या भिंतीवर, आपल्या डोक्यावर, आपल्या हातावर स्टॅच्यू काढून ठेवा, बरोबर आहे। जिथं तिथं एकच पोस्टर दिसलं पाहिजे, 14 जून 14 जून 14 जून, बरोबर आहे। आगामी ध्येय काय, 14 जून। आपल्या लग्नाची तारीख काय, 14 जून। आपला वाढदिवस कोणता, 14 जून। आपला कार्यक्रम कोणता, 14 जून। लोकांना वाटलं पाहिजे 14 जूनला काय होणार आहे का देशात, बरोबर आहे। हे 14 जून एवढं जबरदस्त गाजलं पाहिजे तुमच्या डोक्यातनी, फक्त 14 जून। 74 दिवस तुमच्या जवळ आहे आणि या 74 दिवसाचं आपल्याला सोनं करायचं आहे। तर यासाठी आपल्याला संपूर्णपणे रणनीती तयार करायची आहे। आता बघा, अभ्यास तर सगळेच करतात रे, कोणच अभ्यास करत नाही असं नाही। जे काही परीक्षेला देतात तर याच्यातले साधारणतः 50 ते 60% लोक अभ्यास करून जाणारे असतात, काहीच असतात
जबरदस्तीने फॉर्म भरणारे पण बऱ्यापैकी लोक अभ्यास करणारे असतात, पण ते फसतात. ते आता फसत आहे. इथून इथून साधारणतः तुमचा एकदा जरी तुम्ही सगळे विषय जर पूर्ण झाले असेल तर ही रणनीती तुमच्या उपयोगाची आहे. पण तुमचा कुठलाच विषय कंप्लीट नाही आहे वाचून किंवा क्लासमध्ये होऊन, कुठल्याही ऑनलाईन ऑफलाईन. आणि तुम्ही जर म्हणता असाल सर मी 74 दिवसामध्ये मला 0 माझा अभ्यास आहे आणि मला पास व्हायचा आहे, होणार नाही. होणार नाही. ही अपेक्षा ठेवू नका आणि उगाच आदळू नका. उगाच तुम्हाला स्वतःला फसवू नका. होणार नाही. पण ज्या मुलांनी बेसिक स्टेट बोर्ड वाचले असेल, ज्या मुलांनी कधीतरी एनसीईआरटी कधीतरी वाचला असेल, ज्या मुलांनी सगळे विषय त्याला माहिती आहे बाबा बऱ्यापैकी, हा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याच्या लाईफ मध्ये काहीतरी चान्सेस आहे. तर या चान्सेसच्या अंतर्गत कशा प्रकारे रणनीती आहे ते आपल्याला बघायला लागेल. बघा, आपला सर्वात पहिल्यांदा आपल्याला अभ्यासक्रम बघायला लागेल. सर्वात पहिले तुम्ही अभ्यासक्रमाचा अनालिसिस करा की किती मार्काला किती विषय आहे. ही सर्वात पहिल्यांदा बोल्ड मध्ये भिंतीवर रूम मध्ये चिटकवा आणि याच्यातला अभ्यासक्रमाची रणनीती ठरवा. हार्ड कोर सब्जेक्ट आणि इझी सब्जेक्ट तुम्हाला जाणार आहे. स्वतःला माहित आहे मला हा सब्जेक्ट इझी जातो. कोणाला मॅथ जात असेल, कोणाला पॉलिटी जात असेल, कोणाला इकॉनॉमी सोपा जात असेल, कोणाला जिओग्राफी जात असेल, कोणाला हिस्ट्री जात असेल, कोणाला करंट असेल. काही ना काहीतरी कोणाजवळ प्लस आहे, कोणाजवळ मायनस आहे. सर्वच प्लस मध्ये नाहीये. सर्वच प्लस मध्ये नाही आहे. बरोबर आहे. कारण सर्वच प्लसचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत नसतात. सर्वच प्लसचे विद्यार्थी एकतर JEE किंवा नीट कडे जातात. आणि जे प्लस मायनसचे विद्यार्थी असतात तेच UPSC MPSC कडे वळतात. आणि त्याच्यातले तुम्ही सर्व आहात. पण आता आपल्याला काय करायचं आहे बघा, सर्वात पहिल्यांदा अभ्यासक्रम आपल्याला माहिती असला पाहिजे. तर अभ्यासक्रमाचा आपला सब्जेक्ट वाईज किती सब्जेक्ट आहे बघा. सब्जेक्ट सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे विषय बघा. आपले विषय आणि विषयानंतर याचं गुण म्हणजेच काय मार्क, हे सर्वात पहिल्यांदा आपल्याला माहिती असलं पाहिजे. बघा सब्जेक्ट आणि बघा याच्यात मी आपले सब्जेक्ट किती आहे, 7 सब्जेक्ट आहे. फक्त 7 सब्जेक्ट. बरोबर आहे. आता बघा याच्यातून आपण जर बघितला तर हिस्ट्री बघा, हिस्ट्री हा विषय आहे. त्यानंतर हिस्ट्री मध्ये जर तुम्ही विचार केला तर याचे गुण आहे फक्त 10 गुण. आता हिस्ट्री मध्ये नेमकं काय आहे आपण बघणार आहोत. बघा त्यानंतर पहिले आपण सगळे विषय बघणार आहोत हिस्ट्री. त्यानंतर बघा जिओग्राफी म्हणजे भूगोल. जिओग्राफी भूगोल बघा याला सुद्धा 10 गुण आहे. 10 गुण. बरोबर आहे. 10 गुण. त्यानंतर बघा विषय आपला पॉलिटी. विषय आपला पॉलिटीला 15 गुण आहे. 15 प्रश्न 15 गुण, 10 प्रश्न 10 गुण, 10 प्रश्न 10 गुण. 3 विषय झाले. त्यानंतर आपला चौथा विषय इकॉनॉमी. बघा इकॉनॉमीला किती आहे, 15चा वेटेज आहे. त्यानंतर बघा 5वा विषय जो GS चा विषय आहे. बघा हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, शेवटचा विषय GS चा तो म्हणजे सायन्स. इथं GS संपलं. इथं GS चा विषय संपला. बघा सायन्स, सायन्स आणि आपल्याला जनरल सायन्स आहे, सामान्य अध्ययन आहे. बघा सायन्स 15. हे बघा हे झालं आपलं GS. हे झालं GS आपलं. आणि नंतर आहे GK, तो म्हणजे करंट अफेअर. तो करंट अफेअर तो आहे GK. जनरल नॉलेज. तुमचं जनरल नॉलेज म्हणजे जगाभराचं. कुठलं विचाराल काय विचाराल त्याचा खांगपत्ता नाही, पण याचं निश्चित ती आहे. भारताचं विचारायचं की महाराष्ट्राचं विचारायचं याचं निश्चित आहे. याचा तुम्हाला कुठेतरी रेफरन्स भेटते. आणि ज्या विषयाचा रेफरन्स कुठेच भेटत नाही तो विषय म्हणजे काय, करंट अफेअर. बघा त्यानंतरचा विषय बघा आपल्याला माहित आहे. नंतरचा जो काही विषय आहे साधारणतः तर तो विषय आपला करंट अफेअर. बघा करंट अफेअरचा विषय आपल्या सर्वांना माहिती आहे. तर तो जीके मध्ये हा विषय राहील आपला करंट अफेअरचा. बघा जीके मध्ये जो विषय आहे तो म्हणजेच काय, चालू घडामोडी करंट अफेअरचा विषय. चालू घडामोडी करंट अफेअर. आणि करंट अफेअर कितीचा आहे, 15चा. बघा आपल्या जवळ महत्वाचं टार्गेट आहे बघा GS.
10 10 20, 20 आणि 30, 50, 50 आणि 15, 65, 65. काही विद्यार्थी, काही म्हणतो मी, एवढाच विषयाचा अभ्यास करून पास होणारे आहे. एवढाच. काऊन रे बाबू? सर मला करण कधीच जमत नाही, मी करण कधीच वाचलं नाही, करण कधीच केलं नाही. मग याच्यात बाप पाहिजे, तू याच्यात बाप पाहिजे. बरोबर आहे. याच्यात जर बाप विषय जर तुझा असला, कारण 51.25 मिळवणं म्हणजे काही कठीण नाही ना. जर तुझं सातत्य असेल, तुझ्यावर जर विश्वास असेल की नाही बाबा शेवटचा एक चेंडू आहे तरी मी षटकार मारू शकतो, हा कॉन्फिडन्स त्या बॅट्समन जवळ असेल तर 100% तो काय करू शकतो, त्या ठिकाणी काढू शकतो. बरोबर आहे. परंतु हा खूप मोठा रिस्क आहे, ही खूप मोठी रिस्क आहे. कारण त्या ठिकाणी काय होईल सांगता येत नाही. बरोबर आहे. त्यामुळं आपल्याला हा जो जीकेचा आहे म्हणजे चालू घडामोडी हे 15 मार्क आणि त्यानंतर आकडेवारीचा विषय, टेक्नॉलॉजीचा विषय, तांत्रिक विषय, तो म्हणजे गणित बुद्धिमत्ता, मॅथ आणि रिझनिंग. बरोबर आहे. मॅथ आणि रिझनिंग बघा, हे जर 15 आपण धरलं तर 80 झाले. नंतरचा 20 मार्काचा आपला विषय म्हणजे मॅथ आणि रिझनिंग. बघा बरोबर, मॅथ, बघा मॅथ प्लस रिझनिंग, मॅथ प्लस रिझनिंग हे याला गुण आहे 20 मार्क. 20 मार्क्स. मॅथ आणि रिझनिंग मध्ये तुम्हाला माहित आहे, आपण काही लोकांचं मॅथ चांगलं आहे, काही लोकांचं रिझनिंग चांगलं आहे आणि काही लोकांचं दोनही सो आहे, थोडं थोडं चांगलं आहे, दोनही. बरोबर आहे. आता मॅथ हा विषय मॅथ शिकवणाऱ्याचा खूपच चांगला असते असं कोण सांगितलं? कोणाचाच नसते, कोणाचाच नसते. नाहीतर एक काम करायचं, मॅथ शिकवणाऱ्याला तो टॉपिक सोडून दुसऱ्या टॉपिकवर तुम्ही त्याला प्रश्न घेऊन जा, तर तुम्हाला म्हणते आज नाही, ते लक्षात घ्या. पण काही लोक असतात विशेष नाही. बरोबर आहे ना. कारण मला सांगा, ते 5-5 वर्ष, 10-10 वर्ष, 7-7 वर्ष एकच याची प्रॅक्टिस करतात. सरासरी सरासरी काळ काम वेग, सरासरी काळ काम वेग, बस झालं. नाव बदलले विशेष क्लोज, नाव बदलले विशेष क्लोज. आणि जे हार्ड कोअरची लेवल असते, ते लेवल जे परीक्षेत येते त्या प्रकारचं लेवल तुम्हाला शिकवलंच जात नाही बऱ्याच ठिकाणी. आणि आपल्याला वाटते 2 आणि 2 किती रे? 4, आणि गर्दी असते आणि आपल्याला वाटते बापरे लाई भारी लाई भारी. अरे गेला ना तू, ते येतच नाही रे दाद्या, ते येतच नाही. मॅथ आणि रिझनिंगचा विषय जगातला कुठलाही मास्तर शिकवत असेल तरी जमत नाही. त्याच्यासाठी प्रॅक्टिस हा एकमेव पर्याय आहे. प्रॅक्टिस हा एकमेव पर्याय आहे. गुरु जरी क्रिकेटमध्ये किती जरी असेल खंबीर गौतम गंभीर, तरी मैदानावर तुम्हाला बॅट धरून खेळता येईल कसं, बॅट कसं धरायचा, चेंडू कसं टाकायचं, यासाठी प्रॅक्टिस करायला लागते की नाही? तुम्हाला कोच होते, पण प्रॅक्टिस केली की नाही? जर तुम्ही म्हणसाल नाही बाबा मला कोणीतरी एक कोच करत आहे, बाबा सोपान करा मला कोच करत आहे, मला येस कोचिंग करत आहे आणि मी प्रॅक्टिसच करत नाही, तसं जमणार का? खूप मी आणला जगातला बेस्ट कोच आणला, बेस्ट जे म्हणतात ते कोच आणला. अरे नाही रे माझं होतं का, आता मी झोपूनच राहतो काऊन? मी नाही का चांगल्या कोच जवळ आहो. जमणार नाही. जमणार का? नाही. म्हणून माझं म्हणणं आहे, जगातला कुठलाही क्लास असेल, कुठलाही विषय असेल, विशेषतः गणित बुद्धिमत्ताचा प्रॅक्टिस जर करत नसेल तर नापास आहे. शिकताना लई भारी वाटते, अरे बापरे काय जबरदस्त आहे रे बाबा, मला लई जमून आला, जसं का मी रामानुजन आहो की मी युक्लिड आहो असं तुम्हाला वाटते. बरोबर आहे ना. हे रणनीती आपली चुकते, ही रणनीती आपली फसते. बघा हे आपले साधारणतः 7 सब्जेक्ट आहे. जीएसचे लक्षात घ्या, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स. बरोबर आहे. आणि त्यानंतर आपला जीकेचा विषय चालू घडामोडी 15चा आणि 20 मार्काचा म्हणजे मॅथ आणि रिझनिंग. मॅथ आणि रिझनिंग. आता बघा हे जे काही जीएसचे विषय आहे, तर या जीएसच्या विषयाबद्दल आपण थोडक्यात बोलू की नेमकं काय करता आलं पाहिजे, कशा प्रकारची रणनीती असली पाहिजे. बघा, आणि हे रणनीतीच्या अंतर्गत आपल्याला काय उपाययोजना करता आले पाहिजे, ह्या गोष्टी आपल्या जर घडल्या तर तुमच्या लक्षात येईल. बघा पोरो, आता आपण सांगितला पहिला एक विषय साधारणतः हिस्ट्री म्हणजे इतिहास. तर इतिहासाची तयारी काय करायची, कशी करायची, कमी वेळेत काय करता आला पाहिजे. बघा इतिहास हा विषय आहे आपल्याजवळ.
इतिहास म्हणजे हिस्ट्री बघा. याच्यासाठी तुम्हाला भारताचा इतिहास विचारतात. भारताचा इतिहास, भारताचा इतिहास हे तुम्हाला विचारलं जाते. त्यानंतर भारताच्या इतिहासानंतर महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास. आता काही मुलांचा प्रश्न पडते की सर नेमकं वाचू काय, कोणतं पुस्तक वाचू, काय वाचू, काय करू, काय नाही. तर त्याला माझं एकच म्हणणं राहील, भारताचा इतिहासासाठी आपल्या जवळ फक्त दोनच गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. ते म्हणजेच काय, ग्रोवर आणि महाजन, दोन पैकी एक बस. आणि महाराष्ट्र इतिहासासाठी कटारे किंवा गाथा आणि 11वीचं पुस्तक 100%. हा सिलेबस बघत आहोत आपण. नंतर मी तुम्हाला नोट सांगेल कशा प्रकारे नेमकं काय काय केलं पाहिजे. बघा, आता इतिहास मध्ये जे काही चळवळी आहे किंवा उठाव आहे, चळवळी उठाव, आदिवासी चळवळी असेल, दलित चळवळी असेल, महिला चळवळी असेल, हे महत्वाचं. प्रसार माध्यमे, वृत्तपत्रे, वृत्तपत्राचे कायदे, समाज सुधारक, राष्ट्रीय काँग्रेस, जाळ गट, मवाळ गट, गांधी युग, हे फोकस टॉपिक आहे. हे टॉपिक कसे आहे, फोकस आहे. परंतु कधी कधी मागच्या वेळेस आयोगाने जसं तुम्हाला फसवलं, इंग्रज आणि मराठा युद्धाचे तह विचारले, इंग्रज आणि मराठा युद्धाचे तह विचारले. तर आपल्याला बघा, इंग्रज आणि फ्रेंचची लढाई असेल, प्लासीची लढाई असेल, बक्सरची लढाई असेल, इंग्रज आणि मराठाची लढाई असेल, बरोबर आहे, आणि इंग्रज आणि अफगाणिस्तानचे काही युद्ध असेल, तर हे सुद्धा आपल्याला करून जावं लागेल. हे सुद्धा आपल्याला करून जावं लागेल. लक्षात घ्या, बंगाल पासून गुजरात पर्यंत, बॉम्बे बेट पासून तर दक्षिणेकडचा सगळ्या म्हैसूरचा प्रदेश आपल्याला करून जावं लागेल. त्यानंतर तैनाती फौज असेल, खालसा धोरण असेल, प्रति सरकार असेल, या प्रकारच्या तरतुदी कोणकोणत्या ठिकाणी प्रति सरकार स्थापन झालेले आहे, या प्रकारचे प्रश्न तुम्हाला इतिहासामध्ये विचारले जाईल. आणि इतिहास हा 100% मार्क देणारा विषय आहे मित्रांनो. 100% इतिहासामध्ये जर मार्क तुमचे गेले तर कुठे जाईल माहितीये का, फक्त फक्त हे विधान कोणी बोलले, बरोबर आहे, हे विधान कोणी बोललेले आहे. जसं की फॉर एक्झाम्पल, राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन म्हणजे निवड सुट्टीचे मनोरंजन. आता आपल्याला माहित आहे, पण ज्यांनी हे वाचलंच नाही, बरोबर आहे, त्याला काही कळणारच नाही. ज्या ठिकाणी रस्ताच नाही आहे त्या ठिकाणी वाहन घेऊन काय उपयोग. म्हणजे ज्या संघटनेला कुठला ध्येय नाही आहे, कुठलाही विचार नाही आहे, त्याच्यासाठी सभा घेऊन काय आपण करणार, असं विधान कोणाचं आहे, असे प्रश्न जाऊ शकतात. सोडून द्या ना, आपल्या 10 पैकी 10 तोडी पाहिजे. आपल्याला 10 पाहिजेच नाही, आपण 7च्या आवरेजनं चालणार आहोत, सरासरी 7चा आवरेज बस. पण 7चा आवरेज आपल्याला सोडायचं नाही, म्हणजे सोडायचं नाही. हे एवढा विषय इतिहासाचा. दुसरा विषय बघा बरं हो, भूगोल. बघा, भूगोल हा विषय आहे. तर भूगोल विषयामध्ये सुद्धा भारताचा भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्र भूगोल, लक्षात हे 2 विषय आहे. आता तुम्हाला एक सांगतो, या दोन्ही विषयामध्ये अप्लाइड प्रश्न कमी, फॅक्च्युअल प्रश्न जास्त. म्हणजे याचाच अर्थ दोन्ही विषयामध्ये पाठांतर जास्त. दोन्ही विषयातील पाठांतर जास्त. कोणतं धरण कोणत्या नदीवर आहे त्याचं नाव काय. आता इथं काय कन्सेप्ट आहे, नदीची लांबी किती, पूर्वेकडे चालली की दक्षिणेकडे चालली, उपनद्या कोणत्या, अप्लाइड काय आहे, बरोबर आहे. पण नदीच्या मैदानामुळं कोणता गाव तयार होतो त्याची कारणे लिहा, किंवा मग गोदावरी नदी गेल्यामुळं मराठवाड्यात काय तयार झालेले आहे, हा अप्लाइड प्रश्न झाला. हे सोपं आहे, हे सोपं आहे. पण लक्षात घ्या, भूगोलामध्ये तुम्हाला विषयवृत्त असेल, बरोबर आहे, याच्यावर तुम्हाला विचारलं जाईल अप्लाइड प्रश्न. हवामानाबद्दल विचारलं जाईल, मृदेबद्दल अप्लाइड प्रश्न विचारला जाईल, बरोबर आहे ना. परंतु आपल्याला नेमकं याच्यातून जास्तीत जास्त दोन्ही विषयामध्ये फॅक्च्युअलच प्रश्न असतात. 4 लाईन जरी असेल, समजा फॉर एक्झाम्पल आपण जर म्हणलं लोकमान्य टिळकाबद्दल चुकीचे विधान निवडा, सर्व सरळ राहील. गीता रहस्य कुठल्या तुरुंगात लिहिलं ते तुरुंगाचं नाव राहील, बरोबर आहे. त्यानंतर त्यांना बाबा 1.5 वर्ष कारावासाची शिक्षा कुठल्या प्रकरणात झाली, त्यानंतर 6 वर्षाची शिक्षा कुठल्या प्रकरणात झाली, किंवा होमरूल चळवळीच्या शाखाचे कोणकोणत्या शाखेचे प्रमुख लोकमान्य टिळक होते. आता मला सांगायचं काही आपल्याला आहे का, सगळं 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 फॅक्च्युअल.
फक्त क्रमानं लक्षात कोणाच्या राहणार नाही, पण क्रमानच अभ्यास करायचा, 100% लक्षात राहते. प्रॉब्लेम काय जाते की बाबा आपल्याला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट लॉर्ड लिटन यांनी आणला 1878, 1879, 1881, 1876, 4 ऑप्शन असते. आपलं मन असं आहे लेखाचं, तिथं म्हणते 76 की 78, 76 की 78, 76 की 78 आणि शेवटी लेखाचं 76 आणते. हाच प्रॉब्लेम आहे आपला. आपली लढाई तिथं आहे, आपले 2 माईन तिथं भांडते. आपले माहित आहे का, 2 माईन आपले तिथं भांडायला लागते. जिथं तिथं आपले 2 माईन, आपली लढाई आपल्यासोबत राहते, इथं आपण हारतो. आपलेच माइंड आपल्याला हरवते. कारण काऊन त्या माइंडला तशा प्रकारची आपण त्याला संदेश वहन करण्याचा नियंत्रण त्याच्यावर ठेवलेलं नाहीये. आपण त्याचं नियंत्रण पहिलेपासून आपण केलं पाहिजे. चला मग भूगोल हा विषय आहे. महत्वाचे 2 विषय आपण सांगितले, इतिहास आणि भूगोल. त्यानंतर बघा पॉलिटी विषय. बघा इथं सुरू झाला अप्लाइड. पॉलिटी आणि इकॉनॉमी हे 2 विषय सर्वात जास्त अप्लाइड आहे. आणि याच्यात तुम्हाला सांगतो, जेवढं अप्लाइड विचारलं तेवढं सोपं आहे. तुम्ही म्हणसाल सर फॅक्चर विचारू द्या, जमत नाही. विचारू द्या बरं. 2026-27 मध्ये अर्थसंकल्प तयार करण्यासाठी वित्त सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली. भारताचे वित्त सचिव व संपूर्ण कॅबिनेट मंत्रीचा समूह, याच्यामध्ये टोटल सदस्य 7 होते. त्या सर्व सदस्याची नावे दिलेली आहे. त्यापैकी कोणत्या सदस्याचं नाव नव्हतं. गेलं रे बापा. पण इथं जर विचारलं, इथं आपल्याला विचारलं, समजा धनविधेयक पारित नाही झालं तर सरकार कोसळते. धनविधेयकाचं मतदान फक्त लोकसभेतच होते. धनविधेयक हे राष्ट्रपतीच्या पूर्वपरंगाने पारित केले जाते. वरील कोणतं विधान चुकीचं आहे? अप्लाइड प्रश्न सोपा. इकॉनॉमिक पॉलिटिक्स जर विचारलं, केरळ विधानसभेत विधानसभेच्या एकूण जागा किती? अरे बापा, आहे का कठीण? सगळ्या याचं माहित नाही. राज्यपाल जर विचारले 5 राज्याचे जोड्या असेल, माहित आहे का? महाराष्ट्राचे वांदे असं येते का? येत नाही. हे येत नाही. बरोबर आहे. म्हणजे इथं तुम्हाला अप्लाइड आणि लक्षात घ्या, हे 2 विषय लक्षात घ्या. एक तर तज्ञ माणसाकडे शिका, नाही तर तजून जा. बरोबर आहे. कारण फॅक्च्युअल डाटा तर पुस्तकात करतात बे. पण हे कसं हे कसं, हे काय होते, ते कसं होते, हे समजून घ्या. भूकंपट्टीला महत्व नाही आहे, अप्लाइड नॉलेजला महत्व घ्या. बघा पॉलिटी आणि इकॉनॉमी. बघा पॉलिटी तुम्हाला सांगतो आता. पॉलिटी मधला संपूर्ण बघा, विशेषतः तुम्हाला संविधान, भारतीय संविधान आणि पंचायत राज. बघा याच्यामध्ये तुम्हाला संसदेवर प्रश्न जास्त आहे. संविधान निर्मितीवर कायमच प्रश्न असते. मूलभूत हक्क किंवा मग मार्गदर्शक तत्वे 2 पैकी एक प्रश्न 100% आहे. फंडामेंटल राईट किंवा फंडामेंटल ड्युटी किंवा मग डीपीएससीपी एक पैकी प्रश्न आहे. स्टेट असेंब्ली आणि लक्षात घ्या पार्लमेंटरी सिस्टीम, याच्यावर काहीतरी प्रश्न आहेत. राज्यपाल, राष्ट्रपती यापैकी काहीतरी प्रश्न आहेत. बरोबर आहे. किंवा मग वित्त सचिव, वित्त आयोगाचे अध्यक्ष. बरोबर आहे. किंवा मग इकडेच तुम्हाला दोन्ही मधून दोघी विषय सारखे आहे. विशेषतः लोकसंख्या. बघा या ठिकाणी लोकसंख्या आहे, इकॉनॉमी मध्ये आहे, भूगोल मध्ये पण आहे लोकसंख्या तुम्हाला. किंवा मग विधानसभा, विधानसभेची रचना आहे. किंवा मग वाहतूक, दळणवळण सुविधा आहे, या सुद्धा या ठिकाणी गोष्टी आहेत. तर बघा इकॉनॉमीचा जर आपण विचार केला तर इकॉनॉमी बघा पोरं हो, याच्यातली तुम्हाला इकॉनॉमी मध्ये करंट प्लस लक्षात घ्या जीएस इकॉनॉमीचा अभ्यास करावा लागेल. आकडेवारी, करंटची आकडेवारी माहित पाहिजे, समित्या माहित पाहिजे. तर एकच काम करणार आहे, प्रत्येक टॉपिक मध्ये 1-2 समिती आहे. राष्ट्रीय उत्पन्न आणि पॉवर्टी म्हणजे दारिद्र्यामध्ये सर्वात जास्त आहे. इकडचं तिकडून, तिकडचं इकडे घुसतेले का? एक काम करणार आहे, 5 पेजवर सगळे समिती आहे. ते 5 पेज लावून टाक, रूम मधून पाठ करूनच टाकणं, समित्या पाठच करून टाकणं, विषय सोडून दे. नाहीतर एक काम कर, समित्या सोडून दे. जर घुसत, अरे जर इकडचं तिकडे घुसत असेल तर प्रॉब्लेम होईल ना. इकड तिकडचं जर झालं समजा तर प्रॉब्लेम होईल की नाही? 100% प्रॉब्लेम होतील. बरोबर आहे ना. इकडचं आणि तिकडचं जर काही गोष्टी जर झाल्या तर 100% प्रॉब्लेम होते. बरोबर आहे ना. हा 100% जर प्रॉब्लेम झाला तर तुमचं काय होतं, रिझल्ट जाते. आता पहा पॉलिटी इकॉनॉमी हे अप्लाइड आहे. याच्यातनी तुम्हाला विषय अप्लाइडच करावा लागेल. सर्वात जास्त अप्लाइड प्रश्न इकडे विचारतात. आणि बघा ग्रुप सी ला सरळ सरळ प्रश्न असतात, ग्रुप बी ला नाही.
ग्रुप बीला नाही. बघा काही लोकांना राज्यसेवेचा पेपर सोपा वाटतो. का बरं? तिथं जास्त आपल्याला प्रश्न आहे. बघा पेपर सोडवताना बऱ्याच पोरांना राज्यसेवा वाटते इजी आहे. युपीएससी तर काहीच नाही, फॅक्च्युअल कमी आहे, आपल्याकडे जास्त आहे. युपीएससीत पाठांतरच कमी दिलेलं आहे, सरळ सरळ अप्लाइड, कारण पाठ काहीच नाही दिले, काहीच पाठ होत नाही. ते तज्ञ या विषयावर बोलू शकतील, त्या विषयावर बोलू शकतील, ते लिहू शकतील. जी के त्यांचा फारच कमी आहे, ते लक्षात घ्या. तर हे विषय जे आहे आपले. त्यानंतर बघा पुढचा विषय आपला आहे तो म्हणजे सायन्स. बघा बरोबर पुढचा विषय कुठला आहे आपला? सायन्स हा विषय. तर सायन्स विषयाचा जर विचार केला आपण, सायन्स विषयाचा विचार केला तर सायन्स विषयाच्या अंतर्गत बघा सायन्स विषय जो आहे, तर सायन्स विषयाचा जर विचार केला तुम्ही इथं लक्षात घ्या, सायन्स मध्ये पण जास्तीत जास्त फॅक्च्युअल डाटा आहे. जास्तीत जास्त 50% सायन्स फॅक्च्युअल आहे, 50% सायन्स अप्लाइड आहे. आणि अप्लाइड म्हणजे कोणता? बेसिक सायन्स आहे. बेसिक सायन्स. आणि बेसिक सायन्स समजण्यासाठी तुम्हाला बेसिक पुस्तकावर सर्वात जास्त प्रश्न आहे. तो ज्या लोकांचा सायन्स कठीण आहे बा, त्यानं काहीच नाही, स्टेट बोर्डचे पुस्तक एकदम खचून वाचायचे. बरोबर आहे, एकदम खचून, बाकी दुसरं काहीच करू नका. तरी तुम्हाला 15 पैकी 7-8 मार्क जर भेटले ना, वर्ल्ड कप जिंकला सायन्स मध्ये 7-8 भेटले तर. बरोबर आहे. पण मी तुम्हाला सांगतो सायन्स मध्ये जर एखादा कार्यकर्ता 10च्या वर जात असेल ना, आणि जरी त्याचा रिझल्ट जात असेल तर त्याला पाठांतर जमत नाही म्हणून त्याचा रिझल्ट जात आहे. आता हा विषय झाला. त्यानंतर बघा सायन्स साठी तुम्ही काय केलं पाहिजे. बघा आता फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, लक्षात घ्या. आणि याच्यातली बायो आहे. बरोबर आहे. बायो मध्ये सर्वात मोठा पार्ट कुठला तुमचा? झुलॉजी. बरोबर आहे. झुलॉजीवर सर्वात जास्त प्रश्न असतात, बॉटनीवर कमी. झुलॉजीवर सर्वात जास्त प्रश्न आहे बायोलॉजी मधून, लक्षात घ्या. जीवशास्त्र, बरोबर आहे, जीवशास्त्र लक्षात घ्या. जीवशास्त्रावर सर्वात जास्त प्रश्न तुम्हाला इथं दिलेले आहे, तुम्ही जर पूर्ण प्रश्न जर बघितले तर. बरोबर आहे. आणि फिजिक्सचे तर 10 चॅप्टर आहे, 10 पैकी साधारणतः 4-5 चॅप्टर फारच महत्वाचे आहे. प्रॉब्लेमचा विचार नका करू. तुम्ही म्हणता सर मी प्रॉब्लेम करतो, अबे सोडून दे रे, तुला येणार आहे का? घरी नाही येऊ राहिले, तुम्ही फिजिक्सचा प्रॉब्लेम करू लागला तू. पण एखादा कार्यकर्ता नाही बाबा प्रॉब्लेम विचारते, तो प्रॉब्लेमच घेऊन बसतो. सोडून दे, ते सूत्र जर आठवलं 2 मिनिटात आहे. फिजिक्सचे प्रॉब्लेम सूत्रावर जमते, ते सूत्र आपल्याला जमते का? नाही जमत. सूत्रांना काही जमत नाही, ना गणिताच्या सूत्रांना काही जमते, ना कुठल्या सूत्रांना काही जमते, ते सोडून द्या. सरळ सरळ आपल्या पद्धतीने चालत जा स्वतः. त्यानंतर बघा मॅथ आणि रिझनिंग. मॅथ आणि रिझनिंग साठी तुम्हाला माहित आहे काय विचारले याची गॅरंटी नाही, पण मी तुम्हाला एकच सांगेल की रिझनिंग वर सर्वात जास्त फोकस करा, कारण हे 100% तुम्हाला मार्क देऊन जाते. मॅथचं काही लोकांना जर बेसिक पहिल्यापासून जर क्लिअर असेल तर मॅथ जमते, नाही तर जमत नाही. बेसिक पहिल्यापासून असं जमते, ते वेळेवर काही जमणार नाही. हे झाले आपला अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमाचा संपूर्ण डिटेल. आता आपण जाऊ पुढं. तयारी कशी करायची लक्षात घ्या. बघा तयारी कशी करायची. बघा आता आपण एमपीएससी ग्रुप बी आपला टार्गेट आहे, इथे तयारी कशी करायची, की नेमकं किती वेळ द्यायचा आहे, आणि त्याचबरोबर मी कशी तयारी करू, आता या दिवसात मी काय काय फेस करू, हा महत्वाचा विषय आहे. आता बघा तयारी कशी करायची, तर सर्वच विषय वाचायला घ्यायचे. सर्वच विषय दररोज वाचणे. सर्वच विषय दररोज वाचणे. आता वाचनाचे विषय, नाहीतर एखादा माणूस गणित वाचू का? हाय काही लोक गणित वाचणारे आहे, हाय बरं. लक्षात घ्या, माझा एक मित्र होता रामटेके नावाचा, सीडीपीओ आहे सध्या तो. त्या माणसाचे गणित पाठवते पुस्तकातले, कारण गणितच जमेने दिले. शेवटी 16च जमणार आहे का? नाही. बघा आपल्याला एक तर तयारी करायला लागेल, नाही तर सोडून द्यायला लागेल. कठीण आहे म्हणून जमणार आहे का? नाही. बघा ज्या गोष्टी कठीण आहे ते एकच काम करायचं, पाठ. जे समजत नाही ते तेच करा, पर्याय नाही ना. त्याच्यावर काही इलाज आहे का? एक तर सोडून द्या, नाहीतर पूर्ण काय करा, पाठ करून टाका. बस 2च आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. सर्वच विषय दररोज वाचणे. त्यानंतर बघा तयारी करत असताना नोट्स काढायच्या का? नोट्स काढायच्या का? तर याचं उत्तर नाही. आता नोट्स काढायची वेळ नाही आहे, आणि ही वेळ तुमच्याजवळ कधीच नसते. प्रॉब्लेम हा आहे तुमचा.
ज्या वेळेस काढायला पाहिजे तेव्हा काढत नाही, बरोबर आहे. ज्या वेळेस तुम्हाला शांततेचा कार राहते, कोणी फर्स्ट इयरला राहते, कोण 12वीला राहते, तो काय करते दलिंदर दुसऱ्याची वेळ घेते वाचत राहते, आणि नंतर पेपर आल्यावर मग म्हणजे आता काय करू, मग एवढ्या दिवस काय बोंबलत काय करत भजे होता इथं. हे महत्वाचं आहे ना. विषय काय आहे की आता नोट्स काढायची वेळ नाही आहे. आता दुसरी गोष्ट, कुठल्याही प्रकारचं रेफरन्स मटेरियल बदलू नये. रेफरन्स मटेरियल या कालावधीत रेफरन्स मटेरियल बदल करता कामा नये, बदल करता कामा नये. बघा, कुठलाही रेफरन्स मटेरियल असेल तर बदलू नये. सर मी आतापर्यंत भूगोलचं हे वाचलं, मी आता हे वाचू का काय, आता नको, आहे ते राहू दे. आता वाचलंय बऱ्याच दिवसापासून, तेच चालू दे तू. हा, दुसरं एखादं काही असेल 4-5 पेजचं ऍडिशनल करायचं, तेवढं फोटो काढून घे, तेवढं पेजचं झेरॉक्स काढून घे, तेवढं ऍड करून घे, तेवढं काही हरकत नाही. पण सगळं चेंज करू का सर? सर मला कोणीतरी सांगितलं सर मी आतापर्यंत सौदी वाचलं, दीपस्तंभ चांगला आहे सर. राहू दे ना, आतापर्यंत तो सगळं व्यवस्थित कार्यक्रम आहे ना, तर आता काही विचार करू नको. तुला लोक म्हणते चांगलं, तिला ते चांगलं वाटते, पण त्याही पोराला कोणतरी म्हणते तू दीपस्तंभ कायले वाचतं, सौदी चांगला आहे. माहित आहे का, काही लोक एका ठिकाणी प्रवास थांबला तर त्या ठिकाणी काही लोक सांगणार राहतात, अरे बाबा तू चुकीच्या ठिकाणी आलाय रे, दुसऱ्या ठिकाणी चांगला आहे. काहीच नाही, ज्या ठिकाणी तुम्ही आहात तेच चांगलं आहे. ते कुठलाही असो, समोरचा विचार नाही करायचा, आजचा विचार करायचा. कोणी जर एका ठिकाणी तुम्हाला काही जेवण भेटत असेल, लोक तुम्हाला म्हणतात सर अरे काय रे पोळी भाजी खाऊ राहिला का, तिथे जर थांबला असता तर खूप मोठं जेवण आहे. मग तुम्ही काय करता, अरे जाऊ दे रे पोळी भाजी काय खातले का, चालले का म्हणजे पुढे जाऊ, तिथपर्यंत जाता, तिथं संपून जाते, वेळ संपते ना. तसंच तुम्हाला आहे, पुस्तक जर दुसरं वाचायला घेतलं तोपर्यंत वेळ संपून जाते आणि आपला रिझल्ट काय होतो, नापास. तर बघा, तयारी कशी करायची, सर्वच विषय रोज वाचणे, दररोज वाचणे, नोट्स काढायच्या का तर नाही, रेफरन्स मटेरियल बदल करायचा का तर नाही, अजिबात नाही. आता काही लोक म्हणतील सर की आता मी काही गोष्टी बदल करू का. बघा, काही गोष्टी बदल करू म्हणजेच काय की काही महत्वाच्या काही घडामोडी आहे सर, विशेषतः म्हणजेच काय, मी एखादा स्पेशल विषयाचा क्लास लावू का. एखादा माझा विषय कच्चा आहे, माझा एखादा विषय कच्चा आहे तर मी आता क्लास लावू का. बघा, समजा फॉर एक्झाम्पल बऱ्याच लोकांचा प्रश्न असते सर माझा मॅथ आणि रिझनिंग आता कच्चा आहे, मॅथ आणि रिझनिंग माझा कच्चा आहे, तर मी आता क्लास लावू काय. तर याचं उत्तर नाही, याचं उत्तर नाही. लावायचा असेल तर चालू घडामोडीचा लाव, लावायचा असेल तर चालू घडामोडीचा लाव, लावायचा असेल तर तू सायन्सचा लाव, लावायचा असेल तर पॉलिटिचा, इकॉनॉमीचा, हिस्ट्रीचा, जिओग्राफीचा. काऊन, इथं फायदा होते. कारण मॅथ 2-2.5 महिन्यात काहीच नाही, फक्त तुमचे 2 तास बर्बाद करणं आहे. 2 तासात तुम्ही जर प्रॅक्टिस केला तर बेस्ट आहे, बरोबर आहे ना. तुम्हाला प्रॅक्टिस करा. दुसरी गोष्ट, जर त्यांनी बेसिकच शिकवलं आणि राहिले प्रश्न आयोगाचे आपले, प्रॅक्टिस करायला आपण सगळं, त्याला आपण असं म्हणता येणार नाही बा हेच टॉपिक शिकव, तसं थोडी जमणार आहे, तसं थोडी आपले टर्मिनॉलॉजी क्लिअर होणार आहे, होणार नाही. बघा, त्यामुळे तयारी करत असताना सध्या कुठल्याही प्रकारचा आता नवीन क्लास आत्ताच्या वेळेला नवीन विषयाची लावायची गरज नाही. सर मग मी काय करतो सर, माझा नाही का सर काही दिवसापूर्वी ऑफलाईन क्लास झालेला आहे सर, माझा मागच्या वर्षी ऑफलाईन क्लास संपलाय, तर मी आता ऑनलाईन क्लास करू का. बघा, मागच्या वेळेस मी काय ऑफलाईन केला सर, आता मी माझ्याजवळ वेळ आहे सर रिव्हिजन साठी, ऑनलाईन करू का. नको. या ठिकाणी तू एक काम कर, युट्यूबवर तुझ्या काही कन्सेप्ट क्लिअर असेल तर तेवढं तुझा अडचण काय असेल तेवढा लेक्चर ऐकून घे, पूर्ण लेक्चर करू नको. दुसरी गोष्ट, युट्यूबवर ऐकताना तू एक काम कर बाबा, थोडस ते व्हिडिओ फास्ट कर, नाहीतर मॅटर राहते थोडसा आणि इकडचा आणि तिकडचा आणि हे ते, बापरे काय मग कसं काय ते नाही. त्याच्याजवळ टाइम आहे हो, पण आपल्याजवळ नाही ना. विषय तो आहे, त्याला म्हणायचं एकदम गोष्ट एक्सलंट, व्हेरी नाईस, पण सध्या माझ्याजवळ टाइम नाही. एक वेळेस मग काय करतो, मी भेटायला येतो तुला, स्पेशल पेपर झाल्यावर मी रिकामा थांब ना 8 दिवस, पण सध्या नाही. सध्या बघा आपण नाही. आता काही लोक म्हणे बाब आता 2-2.5 महिन्यात लईच बिझी झाला का, अरे म्हणून दे ना. काही लोक उद्यापासून तुम्हाला म्हणतील अरे बाबा एवढं कालपासून रिकाम तर फिरवला का, अरे ठीक आहे ना बा,
कल तक तो हम सोए थे अभी तो जागे है भाई, बरोबर आहे ना, कल तक सोए थे हम, बरोबर आहे, पण आता मी जागा झालेलो आहो, आता मला झोपायचं नाहीये, बरोबर आहे, कोणाला झोपवायचं बी नाहीये, नाहीतर बघ किती येऊ दे त्याला आडवास पाडतो, ते नाही, त्याला काही करू नका रे बाबा, दुसऱ्याला झोपवण्याच्या मागे आपल्याला झोप येऊन जाते, पण दुसरा झोपत नाही, बरोबर आहे ना, दुसरा झोपते का नाही, एखादी समजा महिला असेल, एखाद्या बाळाला जर झोपत असेल तर झोपता झोपता आईले झोपून जाते, पण तो बाळ झोपत नाही, पाहिलं माहिती आहे आता, कारण त्याची मावशी झालेली आहे ती, बरोबर आहे ना. तर या ठिकाणी बघा ह्या कन्सेप्ट तयारी कशी करायची, तर बघा या प्रकारच्या कुठल्याही काही गोष्टी करायच्या नाही, तर मग काय करायचं, युट्यूबवर तुम्हाला काही महत्वाचा जर काही कन्सेप्ट पाहिजे असं समजा, पॉलिटिक्स समजा, सर फंडामेंटल राईट मला काही गोष्टी कळत नाही, तर एक काम कर, फंडामेंटल राईट टाकून दे आणि त्या ठिकाणी ते कन्सेप्ट तू ऐकून घे, समजून घे, तेवढंच ऐक, पूर्ण कशाला, तुला सगळ्या गोष्टी कळत नाहीये, पॉलिटिक्सचं एकच गोष्टी कळत नाही, आणि फंडामेंटल राईट सर मला नाही कसं ते थोडंसं नाही का अर्थसंकल्पाबद्दल थोडीशी अडचण आहे, एक काम कर, युट्यूबवर जाय, कोणाचंही पाय ना तू, तेवढं पाहून घे, आणि युट्यूबवर सगळेच आहे ना रे, सगळेच विषयाचे सगळेच टॉपिक सगळेच आहे, मग कायले एखादा विषय घेऊन विकत, बरोबर आहे ना, पहिले ऑफलाईन आपण विकत घेऊन गेलो नाही, आता ऑनलाईन मी तसं 8 दिवस आपण पाहतो, 9व्या दिवशी जाऊ दे म्हणते लाईज आपल्याला तो पांचट मारू राहिला म्हणते, 9व्या दिवशी आपण तज्ञ होतो ना 8 दिवसात, मग ते आपण करत नाही, त्यामुळे ते सोडून द्या, सरळ सरळ तुम्हाला सांगतो ज्या कन्सेप्ट असेल त्या करा, पुढे चला. बघा नोट्स कोणते वापरावे, बघा अभ्यास करत असताना, आपल्या रणनीतीचा विचार करत असताना आपल्याला कोणत्या नोट्स वापरायचे आहे, तर त्या नोट्सची तयारी बघा, नोट्स कोणते वापरावे सगळ्या विषयात तुम्हाला सांगतो मी. बघा पहिले इतिहास सांगतो, इतिहास बघा, तुम्ही जर एखादा ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लास तुम्ही केला असेल, एखाद्यानं ऑफलाईन केला असेल, एखाद्यानं ऑनलाईन क्लास केला असेल, आणि त्या क्लासमध्ये त्यानं काही लेखन केलं असेल स्वतःच्या हस्ताक्षरानं, बरोबर आहे, आणि त्यावेळेस जर त्यानं याच नोट्समध्ये अपडेट केलं असेल, या नोट्समध्ये त्यानं अपडेट केलं असेल, समजा एखादं पुस्तक घेऊन कुठलंही बी, ग्रोवर किंवा महाजन, बरोबर आहे, किंवा जयसिंगराव पवार, ज्या माणसाचं काल मृत्यू झालं, जयसिंगराव पवार जे काही पुस्तकाचे आहे, 2025 मध्ये एका पुस्तकाचे लेखक त्यांचा मृत्यू झाला, ते म्हणजे एबी सौदी, आणि 26ला सुद्धा आपल्या इतिहासाच्या पुस्तकाचे लेखक यांचं निधन झालं, बरोबर आहे, आणि 4 वर्षापूर्वी तुम्हाला माहित आहे मराठीच्या पुस्तकाचे लेखक यांचं निधन झालं, बरोबर आहे. तर चला, तर या ठिकाणी ऑफलाईन आणि ऑनलाईन तुम्ही जर काही लेखन केलं असेल, तर मी म्हणेल तुम्हाला या ठिकाणी तुम्ही हेच वाचा, तुम्हाला अपडेट करायचं असते, क्लासच्या भरोश्यावर राहायचं नसते, कुठेही राह, त्या ठिकाणी जर क्लासमध्ये तुम्हाला एखादा टॉपिक शिकवला असं समजा तुम्हाला क्रांतिकारी चळवळ शिकवला असेल, तर 2 पुस्तकं घेऊन त्या क्रांतिकारी चळवळीमध्ये आपण लेखन करून आपलं अपडेट करायला पाहिजे होतं, पण आता केलं नसेल, पण तुम्ही जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही काय करा, तेवढं वाचून टाका. त्यानंतर सर माझं आता हे नाही काहीच नाही, मग आता मला काय करायचं आहे की मला आताच मी नोट्स काढले नाही सर, किंवा मी माझा काही क्लास नव्हता, किंवा मी प्रॉपर काही गोष्टी केल्या नाही, तर मी काय करू, तर या ठिकाणी त्याच्यात काम करायचं, वर्ग 7वी 8वी, वर्ग 7वी 8वी आणि 9वी सोबत 11वी, वर्ग 7वी 8वी 9वी 11वी हे स्टेट बोर्डचे पुस्तक वाचून घ्यायचे, हे स्टेट बोर्डचे पुस्तक वाचायचे, पण हे सगळे ओल्ड इज गोल्ड, सगळे ओल्ड म्हणजेच काय फाटलेले पुस्तक वाचू का सर, नाही, जुन्या सिलेबस, जुना कुठला सिलेबस आहे ते पुस्तक तुम्ही वाचायचे. त्यानंतर सर आता मग पुस्तक कोणतं वाचू सर, तर मी म्हणेन ग्रोवर, परंतु काही लोकांना वाटते सर ग्रोवर वाचताना सर थोडंसं कठीण वाटते, मग वाच महाजन, फक्त एक काम कर, महाजनातल्या तारखा वगैरे थोडंसं समजून घे आणि तेवढं ते करून घे, 2 पैकी एक कुठलंही वाचून घे बाबा, आणि याच्यातून जे काही टॉपिक आहे वाचताना महाजन किंवा ग्रोवर, तर हे व्यवस्थित वाचून घे आणि झालं, फक्त एवढं कर, आणि याच्यातून 7वी 8वी 9वी आणि 11वी हे स्टेट बोर्ड व्यवस्थित वाच, 100% तुला 5 ते 7 मार्क भेटेल, 5 ते 7 मार्क भेटणार म्हणजे भेटणार, बरोबर आहे. हे पुस्तकं आहे, हे पुस्तकाची यादी तुम्ही लिहू शकता, काही लोकांना चालू लेक्चर मध्ये काही गोष्टी लिहायच्या असेल तर नोट डाऊन करू शकता, काही अडचण नाही आहे. नोट्स कोणते वापरावे, तर इतिहासासाठी हे विषय आपण सांगितलं आहे,
तुमचा क्लास झाला असेल त्या क्लासमध्ये जर तुम्ही लेखन केलं असेल ते वाचा, कारण ते तुम्ही व्यवस्थित लिहिलेलं आहे, व्यवस्थित वाचलेलं आहे, त्यामुळे ते रिव्हिजन करायला तुम्हाला सोपं जाते. त्यामुळं पण नसेल समजा तर आता वेळेवर जर काय करायचं तर हे एवढे पुस्तकं स्टेट बोर्डचे एवढेच वाचायचे. 5वी नाही वाचायचं, 6वी नाही वाचायचं, 7वी 8वी 9वी. आता 5वी 6वी काऊन नाही तर 5वी बेसिक आहे, 6वी 5वी 6वी मध्ये प्राचीन मध्ययुगीन आहे बऱ्यापैकी. आपल्याला राज्यसेवेसाठी आपण नाही आहोत, आपण कंबाईन आहोत, आपल्याला प्राचीन मध्ययुगीनचं काही घेणदेण नाही आहे, आपल्याला आधुनिकचे घेणदेण आहे. 7व्या वर्गापासून आधुनिकची चळवळ आहे, विशेषतः महात्मा गांधीचा संपूर्ण इतिहास, बरोबर आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काही प्राचीन गोष्टी पाहिजे असेल तर 11वी मध्ये आहे, ज्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ओके, तर हे झालं तुमचा इतिहास. आपला झाला आहे इतिहासाचा संपूर्ण अभ्यासक्रम. त्यानंतर बघा इतिहास नंतर आपल्याला बघा दुसरा विषय आपला जो आहे भूगोल. भूगोल जिओग्राफी. बघा भूगोल मध्ये मस्ट काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगेल मी, वर्ग 5वी ते 12वी 100% वाचावं लागते. 5वी ते 12वी 100% आपल्याला वाचावं लागेल, म्हणजे वाचावं लागेल. कारण हे जर तुम्ही वाचलं समजा तर साधारणतः 60% अभ्यास होते. 7%. तुम्ही असाल सर मी सौदी वाचू का, नाही वाचलं चाललं, पण महाराष्ट्राचा याच्यात अभ्यास होत नाही, फक्त महाराष्ट्राचा. तर मग महाराष्ट्रासाठी नेमकं काय करायचं सर, तर याच्यासाठी मी तुम्हाला सांगेल दीपस्तंभ. बरोबर आहे, दीपस्तंभाचा महाराष्ट्रासाठी स्पेशल. आणि त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे, तुम्ही जर पार्थ एमपीएससी या टेलिग्राम चॅनलला जर गेलात तर तुषार नन्नावरे सर यांच्या जिओग्राफीच्या महाराष्ट्राच्या नोट्स आहे, त्या अद्ययावत नोट्स आहे, त्या नोट्स तुम्ही वापरू शकता. त्या सौदी त्याचबरोबर महाजन हे संपूर्ण एकत्रीकरण करून त्या नोट्स आहे. सोबत तुम्हाला याच्यात आणखीन काय करायचे आहे तर जनगणना. बघा जनगणना सेन्सेस आपल्याला करायची आहे आणि 100% जनगणना वाचावं लागेल. इकॉनॉमी मध्ये इकडे दोन्ही ठिकाणी जनगणना म्हणजे प्रश्न येणार म्हणजे येणार. बघा नुसतं पुस्तकाच्या भरोशावर राहून बघा महाराष्ट्राचा ठाचून वाचा. सोबत आता हे 5वी ते 12वी मुळे काय होणार आहे तुम्हाला, जगाचा भूगोल आणि भारताचा भूगोल दोन्ही कव्हर होईल. कारण आता आपल्याला जगाचा वाचायसाठी एवढा वेळ नाहीये, भारताचा वाचायला एवढा वेळ नाहीये. तर भारताचा वाचायचा असेल तर तुम्हाला माहित आहे की बाबा पुस्तक आहे समजा आपलं सौदी सरांचं, पण आता काही लोकांजवळ तेवढा वेळ नाही. पण जर तुम्ही जर एखादं पुस्तक पहिल्यापासून वाचलं असेल तर ते वाचा, काही अडचण नाही. हे झालं तुमचा नोट्स भूगोलच्या संदर्भात संपूर्ण अभ्यासक्रम, त्याचा सिलेबस. त्यानंतर बघा आपला पॉलिटीचा विषय. पॉलिटीच्या संदर्भात नेमकं काय करू सर, पॉलिटी राज्यव्यवस्था. बघा राज्यव्यवस्था, तर मी राज्यव्यवस्था तुम्हाला सांगेल एकच बघा की याच्यातून तुम्ही जर पहिलेपासून जर रंजन कोळंबे सर केलं असं समजा, कोळंबे सरांची नोट्स हे एवढी नोट्स तुम्ही करून टाका पॉलिटीची. बघा राज्यव्यवस्थेची कोळंबे सरांची नोट्स बघा. त्याचबरोबर काही ऑफलाईन क्लासला काही विद्यार्थी असतील समजा तर आपली क्लास नोट्स आहे पार्थ एमपीएससीची, बरोबर आहे. तर ही क्लास नोट्स आपली तुम्ही रेफर करू शकता. किंवा मग काही लोकांनी जर नोट्स काही लोकांचा विद्यार्थ्याचं कंप्लीट असेल लिहिलेली तर ते तुम्ही झेरॉक्स मारू शकता. लिहिलेली कोणाची हँड रिटन जर नोट्स असेल तर ते तुम्ही नोट झेरॉक्स मारू शकता, ते तुम्हाला काम येईल. राज्यव्यवस्था हे तुम्हाला याच्यातून तुम्हाला करावं लागेल. पण आता राज्यव्यवस्थेमध्ये तुम्हाला पॉलिटीचं करंट वाचावं लागेल. आता पॉलिटीचं करंट काय वाचावं लागेल, सीएम पीएम त्यानंतर राष्ट्रपती, बरोबर आहे. विविध आयोगाचे अध्यक्ष, विविध आयोगाचे अध्यक्ष, फॉर एक्झाम्पल नियोजन आयोग, नीती आयोग, इलेक्शनर कमिशनर, बरोबर आहे. हे महत्वाचे हे तुम्हाला अध्यक्ष माहित असले पाहिजे. महिला आयोगाचे अध्यक्ष, अलीकडे महिला आयोगाचा अध्यक्ष गाजत आहे रुपाली चाकणकर. अशोक खरात प्रकरण विचारलं जाईल. केंद्रीय महिला आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, बरोबर आहे. त्याचबरोबर अॅट्रॉसिटी, नालसा या प्रकारचे विधेयक, जसं की पोक्सो कायदा तुम्हाला मागचं विचारलं होतं, बरोबर आहे ना. तर या प्रकारचे विविध आयोग करंट बेस. त्याचबरोबर काय काय झालेल्या सुधारणा, जसं की गुजरात हा काय झाला नागरिकत्व संशोधन, फॉर एक्झाम्पल समान नागरिक कायदा लागू केलं. उत्तराखंड, मग या प्रकारचा प्रत्येक टॉपिक मध्ये जे जे करंट आहे
अमेंडमेंट मध्ये काय काय नवीन झालेलं आहे, ओम बिर्ला याच्यावर अविश्वासाचा ठराव आहे. मग या प्रकारच्या घडामोडी तुम्हाला विचारल्या जातील आणि हे नेमकं काय आहे काय नाही. त्याचबरोबर विरोधी पक्षनेत्यासाठी महाराष्ट्रातली वाद चालू आहे की विरोधी पक्षनेता ठेवा, मग या ठिकाणी यासाठी कन्सेप्ट काय आहे बाबा. तर ह्या सगळ्या घडामोडी करंट मधल्या पॉलिटिक्सनी तुम्हाला करावा लागेल, तेव्हा तुम्हाला पॉलिटिक्स हा विषय जमेल. पुढे चला, त्यानंतरचा विषय बघा. पॉलिटिक्स झाल्यानंतर आपला विषय आहे इकॉनॉमी. बघा, इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था. इकॉनॉमी लक्षात घ्या, अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं, तर सगळ्या विद्यार्थ्यांनी बघा साधारणतः आयोग 12 टॉपिक जे काही महत्वाचे आहे कंबाईनचे, ते 12 टॉपिक परफेक्ट करा आणि बाकीचे टॉपिक सुद्धा एक वेळा वाचून घ्या, कारण कधी कधी प्रश्न वाढू शकते. त्यानंतर बघा, याच्यातून आर्थिक पाहणी वाचायची आपल्याला. आर्थिक पाहणी अहवाल, इकॉनॉमिक सर्वे अहवाल, लक्षात, आर्थिक पाहणी अहवाल हे वाचायचं आहे. सोबत तुम्हाला बजेट वाचायचं आहे, अर्थसंकल्प. आता अर्थसंकल्प कोणता वाचू सर, तर बघा 2025-26 आणि 2026-27 हे दोन्ही बजेटच्या नोट्स तुम्ही काढून घ्या आणि याच्यातला एक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. बरोबर आहे. त्याचबरोबर आपल्या अर्थसंकल्पामध्ये काय काय बदल झाले, कशा प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत, हे याच्यात मी तुम्हाला करणं गरजेचं आहे. आर्थिक पाहणी अहवाल आणि इकॉनॉमी मध्ये सुद्धा जनगणना हे तुम्हाला वाचावं लागेल. बरोबर आहे. आणि याच्यात मी इकॉनॉमी मध्ये सर्वात महत्वाच्या समित्या, ज्या काही समित्या आहे, तर या समित्या तुम्हाला घडामोडी, त्याचबरोबर तुम्हाला योजना, कोणत्या कोणत्या योजना शासनाच्या लक्षात घ्या. तर मी तुम्हाला सांगेल, ज्या ज्या योजनेला 10 वर्ष पूर्ण होत आहे, मोदी सरकारच्या काळात ज्या ज्या योजना झाल्या त्या योजनेला 10 वर्ष पूर्ण होतात, त्या योजनेवर अलीकडे जास्त प्रश्न विचारत आहे. किंवा मग कोणकोणत्या राज्यामध्ये बघा, मागच्या वेळेस तुम्हाला लेक लाडकी बहीण योजनेवर प्रश्न विचारला, किती लाखावर उत्पन्न असलेल्या महिलांना लेक लाडकी योजना लागू आहे, 2 लाख, 2.5 लाख, 1.5 लाख या प्रकारचे ऑप्शन होते. एवढा जिव्हाळ्याचा प्रश्न लोक चुकले. बरोबर, लेक लाडकी योजना माहित आहे, 1500 भेटते हे माहित आहे, पण किती लाखावर आहे माहित नाही. बरोबर आहे, हे आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे योजना सगळ्या करंट बेस योजना तुम्हाला इकॉनॉमी मध्ये वाचावं लागेल. म्हणून इकॉनॉमी हा विषय फॅक्च्युअल प्लस करंट प्लस अप्लाइड आहे. हा विषय लक्षात घ्या, फॅक्च्युअल आहे, करंट प्लस अप्लाइड हा विषय आहे. तुम्हाला या विषयाची रणनीती तुम्हाला आखावी लागेल. पुढं बघा, त्यानंतर बघा, इतिहास झाला आपला, भूगोल झाला, पॉलिटिक्स झाला, इकॉनॉमी झाला. नंतरचा विषय म्हणजे सायन्स. बघा, सायन्स मध्ये मी तुम्हाला सांगेल बेसिक पुस्तक सर्वात महत्वाचं आहे सायन्स साठी. बघा, सायन्स साठी वर्ग 7वी ते 10वी स्टेट बोर्ड करा. स्टेट बोर्ड वर्ग 7वी ते 10वी. त्यानंतर बघा, NCERT च एक पुस्तक आहे, अंतिम सत्य, समाधान निमसरकर. एकदम शॉर्ट आहे, एकदम शॉर्ट, पण याच्यातून 100% तुम्हाला मार्क भेटते. त्यानंतर एक प्रश्नसंच घेऊन टाकायचा सायन्सचा बघा, प्रश्नसंच, त्याचं नाव आहे चंद्रकांत गोरे. या प्रश्नातला तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर सायन्स साठी मग वर्ग 11वी आणि 12वीचा तुम्हाला माहित आहे एक गाईड घ्यायची, त्याचं नाव आहे नवनीत गाईड. लक्षात घ्या, नवनीत गाईड तुम्हाला घ्यायची आहे. वर्ग 11वी 12वी, ती पण मराठीतली गाईड घ्यायची आहे. मराठी विषयातली नवनीतची गाईड भेटते बघा, अपेक्षित प्रश्नसंच टाईप. बरोबर आहे, जसं आपण 10वी पर्यंत काही लोकांनी अपेक्षित प्रश्नसंच घेतलेला आहे. नवनीत आले हाती, अवघड झाले सोपे. बरोबर आहे ना. तर या प्रकारचे यशाची खात्री देणारा म्हणजे नवनीत, यशाची गुरुकिल्ली म्हणजे नवनीत. बरोबर आहे. तर हे तुम्हाला घ्यावं लागेल. आता सर पुस्तक कोणतं बाबा, तर पुस्तक लक्षात घ्या, तुम्हाला ऑल इन वन पुस्तक चांगलं आहे, सर्वात चांगलं. काही लोक भस्के सरांचं पुस्तक वाचताय, बऱ्याच दिवसापासून वाचत असेल त्यांनी ते वाचावं. परंतु ऑल इन वन हा जबरदस्त पुस्तक आहे, जे लोक भविष्यात तयार करतील. ऑल इन वन. परंतु लक्षात घ्या, ऑल इन म्हणून प्रश्न जमणार नाही. सर्वात जास्त शासन काय करते, स्टेट बोर्ड आणि NCERT वर भर देते. स्टेट बोर्ड आणि NCERT वर, कारण हा पेपर आहे शासनाचा. बरोबर आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. वर्ग 11वी 12वी लक्षात घ्या, समाधान नवनीत जे आहे आपलं NCERT, समाधान निमसरकर सरांचं पुस्तक तुम्ही घ्या. आणि याच्यातून तुम्हाला सांगतो, करंट मध्ये तुम्हाला काही रोग जे काही आहे,
जगातले जे काही आजार आहे, जे काही चालू आहे सध्या, कोणकोणत्या देशामध्ये कोणकोणता मुक्त झाला, जसा की कुष्ठरोग मुक्त झालेला देश, बरोबर आहे, किंवा मग कॅन्सरवर कुठली लस नवीन आलेली आहे बाबा, बरोबर आहे. त्याचबरोबर 2025, 26, 27 ला कोणकोणते रोग गाजलेले आहेत, फॉर एक्झाम्पल अल्झायमर, बरोबर आहे, अल्झायमर. मग याच्यासाठी काय काय झालेलं आहे, कोणत्या वर्षाखालील बालकांना मोबाईल बंदी केलेला आहे आणि का बरं केलेला आहे, हा सुद्धा आरोग्यासंदर्भाचा आपला एक प्रश्न आहे. किती वर्षाखालील, का बरं, संपूर्ण मानसिक आजार, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहे आणि हे तुम्हाला साधारणतः सायन्स संदर्भाचा आपला विषय आहे. त्यानंतर बघा, सायन्स झाल्यानंतर आपलं म्हणजे चालू घडामोडी. बघा, चालू घडामोडी साधारणतः करंट अफेअर आपल्याला सोडायचं नाही आहे, काही असो. हा विषय बघा, ज्यांना मॅथ जमत नाही ना त्यांनी बघा चालूपणा करायचं नाही, या चालू घडामोडीकडे लक्ष द्यायचं आहे. ज्याला जमत नाही, आता मला सांगा, ज्याला मुळात कधीच जमत नाही, बरोबर आहे ना, कधीच त्यानं आता केलं नाही बाबा, आता करू राहिला, काही होणार नाही ना, फार कठीण वेळ लागेल, त्याला वेळ चालला जाईल. मग त्यानं काय करायचं, करंट अफेअरचा जे साधारणतः विषय आहे, आपला पेपर कधी आहे, जून महिन्यात. आपला पेपर कधी आहे, जून महिन्यात. तर इथून मागचे साधारणतः 9 ते 10 महिन्यापासून करंट वाचायचं. 9 ते 10 महिन्यापासून. 9 ते 10 महिने म्हणजे कोणता महिना इथे सांगा, जून हा महिना कितवा, 6वा. तो महिना सोडून द्या, 5वा, म्हणजे हे 5 महिने. 5 महिने तिथून मागे 4 जा, डिसेंबर, नोव्हेंबर, ऑक्टोबर, त्यानंतर सप्टेंबर, बरोबर आहे. साधारणतः तुम्ही जर बघितलं, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, बरोबर आहे. तर लक्षात घ्या, ऑक्टोबर, नोव्हेंबर आपण जर बघितला, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, याच्या पहिले आपण ऑगस्ट घेऊ शकतो, बरोबर आहे. साधारणतः आपण जर बघितलं 2025 ऑगस्ट महिन्यापासून, 2025च्या ऑगस्ट महिन्यापासून जर आपण करंट वाचतो म्हणलं तर आपलं काही ना काही जमल. एक आता मग सर, मग कसं करू सर, आता काही लोक काय असते, महाभारत सर मी नाही काय एखादा सिम्प्लिफाईड घेऊ का, सर मी काय सकाळचं इयरबुक घेऊ का. अरे मले सांग, सकाळ दुपार संध्याकाळ किंवा सिम्प्लिफाईड मित्रा, ते तेले वाटते रे, असं पुस्तक मी बी छापू शकतो ना, माझ्या सगळ्या पार बुलेटिनच्या एकत्र जमा करतो छापून टाकतो. पण प्रॉब्लेम काय, माझा 2 नंबरचा पैसा नाही आहे, बरोबर आहे. जर 2 नंबरचा असतं, किंवा मग मला 2 नंबरचा पैसा म्हणजेच काय, पोरं मेले तर चालते पण ते पुराणी टोचाचं, काऊन अबे मरले का पण एवढा पैसा भर, बरोबर आहे ना, मर पण एवढा पैसा भर, आजच भर, बरोबर, आजच भर, येले म्हणते पुराणी टोचणी, बरोबर आहे. नाहीतर मग काहीच केलं का, तर कंबाईनची फी आहे का, 15,000 करून टाकले, 50,000, 40,000 येणारे येईल, बरोबर आहे. याला म्हणतात फसवणं. आणि हे लक्षात घ्या, पुराणी टोचण्याचं काम आपल्याला होत नाही आणि पुस्तकातून पैसे कमवण्याचा धंदा आपला मानलेला नाही. आता याच्यात काय होते, एवढं पुस्तकातून कसं येणार आहे, नाही येणार ना. मी तुम्हाला मग म्हणेल, जर तुम्हाला जर करायचं असेल, बघा 2 गोष्टी तुमच्याजवळ आहेत. एक म्हणजेच काय, पार्थ बुलेटिन, सगळ्याच आहे पार्थ बुलेटिन, आणि याच्यावर बी विश्वास ठेवायचा नाही. काही लोक म्हणले का तर येताच क्लास आहे आणि हे सांगू राहिला आम्हाला पार्थ बुलेटिन, काही गरज नाही. मास्तरचं काम आहे म्हणायचं, ऐकायचं नाही ऐकायचं, बाहेर जाऊन सोडून द्यायचं, हे तुमच्यावर डिपेंड आहे, बरोबर आहे ना. दुसरी गोष्ट बघा, परिक्रमा पृथ्वी पब्लिकेशनचा परिक्रमा आहे, चांगला आहे. पण आता जर तुम्ही जर पहिलेपासून जर वाचला असेल तर परिक्रमा न करायचं, आता मी फेरे मारतो, परिक्रमा जगाची करत बसाल तुम्ही. आता परिक्रमा करताना तुम्हाला कळलं पाहिजे परिभ्रमण कसं करायचं. गणपती आणि कार्तिकीला सांगितलं होतं, तुम्ही आमचे खरे पुत्र असेल तर जगाची प्रदक्षिणा करा. ते कार्तिक महाराज निघाला जगाची प्रदक्षिणा करायला आणि गणपती तिथेच बसून महादेव पार्वती पाहू राहिले बा गणपतीकडं, आणि गणपती तू पोर गाव राहिला ना. माझ्या जग कोण आहे, माझे आई वडील, मी माझ्या आई वडिलाचीच प्रदक्षिणा मारतो ना, म्हणजे जगाची प्रदक्षिणा झाली. एले म्हणते सिम्प्लिफाईड, बरोबर आहे ना. एले म्हणते परिक्रमा, तुम्हाला कळलं पाहिजे, बरोबर आहे ना. सगळ्याजवळ अक्कल आहे, कोणी अक्कल कोणाला पाजू शकत नाही, बरोबर आहे. आणि ज्याला अक्कल नाही त्याला अक्कल पाजवताच येणार नाही, बरोबर आहे ना. कारण तो मॅड आहे, मॅड माणसाला अक्कल पाजता येते का, नाही. आणि तुम्ही सगळे अक्कलवान माणसात, बरोबर. जरी अक्कलदार नसेल तर सगळ्याजवळ अक्कल आहे. पुढे चला, तर हे तुम्हाला परिक्रमा किंवा मग पार्थ बुलेटिन हे वाचावं लागेल. कुठलाही एखादं वार्षिक पुस्तक किंवा 6 महिने 8 महिने घेऊ नका, दर महिन्याचे वाचा. बघा दर महिन्यात तुम्ही जर वाचले असेल पहिल्यापासून तर आता ते सोपे जातं तुम्हाला मी पहिलेच म्हणतो, जे पुढे भविष्यात तयारी करत असेल ना त्याने दर महिन्याचं काढायचं, दर महिना वाचत राहा, दर महिना वाचत राहा, ते तुम्हाला सोबत जाते. नाहीतर त्याच्यापेक्षा एकच काम करायचं, सोन्याहून पिवळं लेखायचं. बघितलं का, आपण आंघोळ करतो,
आपण संडास बाथरूमला जातो, आपण जेवण करतो एखादा, एक घेऊन टाक ना, डीजे वाले बाबू जरा गाणं चला दो, एक घेऊन टाक एवढा ब्लूटूथ. आणि ब्लूटूथवर काय करायचं, कोणाचं बी लेक्चर चालू दे ना, डेलीचा असेल विकली असेल, सगळे विकली लेक्चर काय करा, डाउनलोड करा, एकत्र लावून टाका, एखाद्या पेन ड्राईव्ह मध्ये जोडून टाका, जोडता येत तसं सगळे. आणि बस चालू दे सकाळचा भोंगा यायचा. अरे महाराज लावा, कोणताही महाराज लावा, चालू दे सकाळी सकाळी सुरू. बरोबर आहे ना. जिथं जर वाटते आता कुठेही कुठल्याही गोष्टी घाई करता येत नाही, जेवण करताना बरोबर आहे, इन्कम आणि आउटगोईंग दोन्ही शांततेत झालं पाहिजे, मग तिथं चालू दे बा मस्त पैकी. बरोबर आहे. घरचे लोक आहे की काही फरक पडत नाही, घरी तुम्ही स्वयंपाक करत असेल, भांडे घासत असेल, काही फरक पडत नाही, चालू दे तिथं ऐकू द्या. काही जास्त जर असेल तर कानातले डूल टाक तू, काही फरक पडत नाही ना, असंही आपण डूल वापरतोच ना. बरोबर आहे ना. त्या प्रकारचा ब्लूटूथ तुम्ही वापरू शकता, इयरबड तुम्ही वापरू शकता. बरोबर आहे. तर या प्रकारचं नोट्स तुम्हाला जे आहे चालू घडामोडीसाठी ह्या गोष्टी तुम्हाला करावं लागेल. आणि याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त जे काही आहे पेपर प्रश्न वगैरे पॅटर्न तुम्हाला बघत राहावं लागणार आहे, आणि पेपर येईपर्यंत तुम्हाला वाचावं लागणार आहे. तर आता मी सगळ्या महिन्याचे पेपर काढू का, नाही, ते पहिले करायचं होतं. आता दर महिन्याचे पेपर वगैरे वाचून काही गरज नाहीये. हे या प्रकारचं काहीतरी वाचतो, तुला फायदा होईल. पुढे बघा, आपला शेवटचा विषय तो म्हणजे काय, टेक्निकल विषय, तो म्हणजेच काय, मॅथ आणि रिजनिंग. मॅथ प्लस रिजनिंग, गणित आणि बुद्धिमत्ता. बघा पोरं, गणित आणि बुद्धिमत्ता मध्ये मॅथ मध्ये बघा जे काही बेसिक गणित आहे, बेसिक जे सोपे आहे, जसं की सरासरी सोपं आहे, सरळ व्याज सोपा आहे, नफा तोटा आहे, शेकडेवारी सोपा आहे विषय, बोडोमास सोपा आहे, काळकाम वेग सोपा आहे, टाकीचा प्रश्न सोपा आहे, नळाचा प्रश्न सोपा आहे, गोटेचा प्रश्न सोडून द्या, चक्रवाढ व्याज सोडून द्या. बरोबर आहे. काळकाम वेग सोपा आहे, जमते धरून घ्या, जे जे जमते ते धरून घ्या. बघा, ज्या ज्या गोष्टी आहेत ते धरून घ्या. हे बेसिक चॅप्टर, या 2-4 चॅप्टर मी जे तुम्हाला सांगितले याच्यापैकी काही ना काही विचारतात. एकचल समीकरणे, द्विचल समीकरणे पॅटर्न नाही आला तरी सोडून दे ना, काही त्याच्या मागे लागू नको ना. बरोबर आहे. त्याच्या मागे लागू नको. हे सरळ सोपे प्रश्न टॉपिक आहे. आता रिजनिंग बघा, रिजनिंग एकदम सोपा आहे. अरे रिजनिंग मध्ये तर अलीकडे तुम्हाला निष्कर्ष गृहीतके देऊ राहिले सरळ, आणि काही ठिकाणी तर तुम्हाला सरळ विधान देऊ राहिले. बरोबर आहे. सरळ वार विचारते, काल निर्णय विचारते, किंवा मग तुम्हाला व्हेन डायग्राम चित्रच राहते. बघा या ठिकाणी डायग्राम तुम्हाला दाखवल्या कोणती वेगळी आहे, किंवा मग इकडे चालला तिकडे चालला, एकदम सोपा आहे. सिटिंग अरेंजमेंट आहे. सिटिंग अरेंजमेंट प्रश्न 100% आहे. ब्लड रिलेशनवर 100% प्रश्न आहे. नातेसंबंध, आणि ते घरातच नातेसंबंध लावायचं, तिथे नाव देऊन टाका 4-5 याचा कोण त्याचा कोण, विषय क्लोज. बरोबर आहे ना. ज्या गोष्टी सोप्या आहे, मग याच्यात बरं सांगा, ब्लड रिलेशन शिकायचं आहे यासाठी काय क्लास पाहिजे. बरोबर आहे ना. सिटिंग अरेंजमेंट, आता ते मास्तर तुम्हाला असा बसू राहिला, मा याच्या शेजारी कोण बसले हो, याच्या शेजारी, आता ते डावी आहे की उजवी आहे त्याला विचारा ना, तुम्हीच बसवा. तुम्हाला कोणाच्या ठिकाणी कोणाला बसवायचं तर तुम्हीच बसवत राहा. नाहीतर मग विषय विचारते, नाहीतर मग खेळ विचारते. बरोबर आहे. पिंकी हॉकी खेळत आहे, बबलू क्रिकेट खेळत आहे, ते लिंबू चमचा खेळत आहे. बरोबर आहे. हे डबल खेळत आहे, मग डबल खेळ खेळणारे कोण, किंवा मग कोणताच खेळ खेळत नाही, एखादा हिंजीकडे राहते ते कोण आहे. बरोबर आहे. किंवा मग या विषयाचा प्राध्यापक आहे, त्या विषयाचा प्राध्यापक राहते, मल्टी टॅलेंटेड लोक राहते, 5-5, 4-4 विषय घेत राहते, तर त्या प्रकारचा विषय तो करून विचारला समजा तर. बरोबर आहे ना. तर हे तुम्हाला प्रश्नच विचारतात, काही कठीण नाही आहे. फक्त एवढं आहे, रिजनिंग सोडताना पेशन्स पाहिजे, कारण गणित एवढा राहते रिजनिंगचा, रिजनिंग पूर्ण पेजभर राहते आणि उत्तर एकदम सोपंच राहते. काही ठिकाणी तर आपल्याला प्रश्न विचारले डिसिजन मेकिंग, काही पेपरमध्ये डिसिजन मेकिंग. मागच्या वेळेस जर तुम्ही प्रश्नपत्रिका बघितली ग्रुप बी आणि ग्रुप सी, तर असं वाटेल अभि गणिताचं कायच केलं मी, एवढं वाचलो, काहीच गरज नाही. हा, पोलीस भरती असं कमी केले म्हणजे विशेष नाही. पोलीस भरती सगळ्यात कठीण गणितासाठी, म्हणजे मला असं वाटतं की ते पैसे किती कमवायचे, हिशोब कसं ठेवायचं, यासाठी गणित सर्वात जास्त आहे. काम तर काहीच नाही का, दांडू घेऊन तो मारायचा चौकात. बरोबर आहे. पण एवढं गणित दिले, जसं की आरबीआयचा गव्हर्नर होणार आहे, काय मला कळतच नाही. आम्ही एवढं गणित काय पाहिजे रे ते, भयानक गणित. बिचारा सकाळपासून संध्याकाळपर्यंत हिशोब मारत राहते, ते तेली गरज नाही आपल्याला, लक्षात घ्या. आणि तुम्ही ज्या ठिकाणी बसता ते तुम्ही जे काही गणित करत राहता ते काही गरज नाहीये. ते सगळं पोलीस भरतीचा कार्यक्रम चालू आहे, फक्त भरती, रिझनिंग तुमचा नाही. तर हे मेन आहे, मॅथ आणि रिझनिंग. आणि आता लक्षात घ्या, यासाठी काही पुस्तक वगैरे घ्यायचे नाही. जर घ्यायचं असेल तुम्हाला तर संदीप आरगडे साहेबांचं पुस्तक आहे, चांगलं पुस्तक आहे. त्या ठिकाणी जर गणित तुम्हाला आलं नाही तर QR कोड दिलाय, QR ला स्कॅन करा, ते गणित तुम्हाला सांगते कसं आला भाऊ, चालू द्या. बरोबर आहे ना. आणि गणिताचे पण एक्सप्लेनेशन वाले पुस्तक आहे, ते सोडून दिलेले आहे, ते मग घ्या स्पष्टीकरणाची.
तसंही चालते. तर या प्रकारच्या दोन पैकी या गोष्टी करा. तर या प्रकारच्या नोट्स संदर्भाच्या आपण सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पुढे चला. योग्य वेळापत्रक व नियोजन. बघा, योग्य वेळापत्रक अतिशय महत्वाचा. योग्य वेळापत्रक व नियोजन. आपल्याजवळ बघा 74 दिवस आहे. एकूण टोटल दिवस आहे 74. तर आपल्या 74 दिवसाचा जो वेळ आहे, तर या 74 दिवसातली कमीत कमी 3 ते 4 वेळा आपल्या रिव्हिजन झाल्या पाहिजे. 3 ते 4 वेळा, बरोबर आहे. 3 ते 4 वेळा आपण जेव्हा रिव्हिजन करू तेव्हा सगळं होईल. बघा, आपल्याला विषयाची सुरुवात करायची. बघा, सकाळी अर्ली मॉर्निंगला आपल्याला सगळ्यात टफेस्ट विषय सुरू करायचा आहे. जो विषय कठीण आहे तोच विषय वाचायचा. बघा, सगळ्यात पहिल्यांदा सायन्स विषय वाचायचा. काही असो, सायन्स विषय डेली. बघा, साधारणतः डेली सायन्स विषयाला आपण 1.5 तास द्यायचा आहे. 1.5 hour. बघा, सायन्स विषयाला डेली 1.5 तास आपल्याला द्यायचा आहे. साधारणतः आपल्या दिवसाची सुरुवात केव्हाही होत असेल, आपल्याला घेणदेण नाही, त्यानुसार तुम्ही नियोजन करा. पण 1.5 तास सायन्स वाचा. 4 उठा, 6 उठा किंवा झोपू नका, मला काही घेणदेण नाही आहे, पण 1.5 तास सायन्स वाचा, बरोबर आहे. त्यानंतर बघा, इकॉनॉमी 1.5 तास. 1.5 hour, 1.5 तास, बरोबर आहे. सायन्स इकॉनॉमी. नंतर थोडासा सोपा विषय येऊ द्या, पॉलिटी विषय लक्षात घ्या. याला सुद्धा 1.5 तास वेळ द्यायचा आहे. आता काही लोकांजवळ टायमिंग नसेल तर त्याचा नाईलाज आहे. सर, माझं नाही का, मी ड्युटी करतो सर, मला नाही का सर टाइमच नाही आहे, माझा कॉलेज आहे, प्रॅक्टिकल आहे. मग तू ते कर, इकडे नको येऊ. टाइमच 74 दिवसाचा आणि त्याच्यात बी वांदे तू ये, मग कसं काय, बरोबर आहे. सर, माझी आई बिमार आहे सर, माझे बाबा बिमार आहे सर, माझ्या घरात काम कोणी करायला नाही आहे. एक काम कर, तुझ्या घराबरोबर 10 लोकांचे काम घेऊन घे घराचे, तिथे भांडे घास, धुणं घास, बरोबर. दोन्ही धुणं आणि भांडे दोन्ही काम करून घे. पर्याय नाहीये. येतात नाही, होणार आहे का? नाही होणार ना. आता तिथं या टाइम मध्ये नाही जमत तो. पॉलिटी 1.5 तास. बघा, त्यानंतर बघा, सायन्स झालं, इकॉनॉमी झालं, पॉलिटी झाला. या प्रकारचा तुम्हाला साधारणतः 3 विषय आपले झाले. त्यानंतर बघा, पॉलिटी नंतर आपण परत काय करायचं, हिस्ट्री विषय. हिस्ट्रीला पण 1.5 तास आपल्याला द्यायचा आहे, डेलीचा 1.5 तासाचा. त्यानंतर जिओग्राफी, याला सुद्धा आपल्याला 1.5 तास द्यायचा आहे. 1.5 तास. आपले जीएसचे विषय संपले. बघा, 3 तास, 3 आणि 3 6 तास, 7.5 तासाचा आपला जीएस झाला. 7.5 तास लक्षात घ्या. 7.5 तासाचा आपला वेटेज जीएसचा झाला. 24 तासाचा आपला दिवस आहे. मी काय म्हणलं तुम्हाला, जो आता हे नियोजन हमखास पालन तोच पास होईल. पण शेड्यूल कसं आहे, बरोबर आहे. एक तर कर, नाही तर सोड. 2 आहे, 2 पैकी 1 आहे. कारण शेड्यूल आपलं एकदम टाईट आहे. हे तुम्हाला 10 दिवसात मी देणार आहोत. काय काय करायचं आहे, दर 10 दिवसात 5 दिवसात आपला शेड्यूल चालू आहे. बघा, या प्रकारचा तुमचा हा शेड्यूल बघा जीएसचा. त्यानंतर मॅथ आणि रिझनिंग. सर, मॅथ आणि रिझनिंगला किती वेळ, तर याला पण 3 तास. 3 दिवस मॅथ, 3 दिवस रिझनिंग. 3 दिवस मॅथ, 3 दिवस रिझनिंग. त्यानंतर तुमचा करंट रोज वाचायचं का सर, रोजच वाचायचं. 1.5 तास सुद्धा करंट वाचायचं. आता बघा, हे 3 तास झाले. 7.5 आणि 3 किती झाले, 10.5. 10.5 तासाचा वेळ आपला गेला, बरोबर आहे. आता आणखीन काय करू सर, तर इथं वाच PYQ. किती तास, तर 2 तास. 12.5 तास असल तर करा, नाहीतर ऐका, सोडून द्या. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. 12.5 तास बाकी आहे ना आपल्या जो, आणखीन आहे 11.5 तास आहे, बरोबर आहे. तुम्ही म्हणसाल वाजले की वारा, जाऊ द्या ना घरी, विषयच नाही. 12.5 तास. बघा, 12.5 तास लक्षात घ्या. आपली रणनीती आहे डेली 12.5 तास. आता तुम्ही म्हणसाल सर, माझा क्लास आहे, माझी मेस दूर आहे, माझी रूम दुसरीकडे आहे, मला हे करायचं आहे, मग काय करायला लागेल, झोप कमी करायला लागेल. पर्यायच नाही. 2 बघा, झोपून शेवटी झोपण्यापेक्षा काम करून शेवटी झोपायला बरं आहे. तसंही आपण झोपणारच आहोत, म्हणजे मरणार आहोत. मरताना डायरेक्टच वर जाऊन झोपणार आहोत, आयुष्यभर झोपायचं आहे. मग आता अभ्यास करता करता मेला तर काही फरक पडत नाही, बरोबर आहे.
मला सांगा ना, 5-5 घंटे काम करणारे लोक मरू राहिले का? नाही. पण त्यासाठी आपल्याला काही गोष्टी बदलाव्या लागतात. बघा 12.5 तासाचं आपला नियोजन आहे. आता हे सगळे विषय बघा, पहिली आपली स्ट्रॅटेजी जी आहे, आपल्याजवळ 74 दिवस आहे. तर 74 दिवसात सर हे सगळे विषय मला किती दिवसात वाचायचे? तर 20 दिवसात कम्प्लीट. फक्त करंट आणि मॅथ सोडून होते ना 20 दिवसात? 20 दिवसात होते ना? तर तुम्ही सर आजच, अरे 100% आम्ही 20 दिवसात आगळ पगळ सगळंच होते की नाही? 100% होते. 20 दिवस लक्षात घ्या. आपले गेले किती? राहिले 54 दिवस. 20 गेले रे बा, आपल्या जवळ राहिले 54. 20 दिवस गेले. बघा आता तुम्ही म्हणसाल सर की आमच्याजवळ 12.5 तास गेले. बघा म्हणजे ज्याचा अर्थ टोटल सब्जेक्ट आपले सर्व विषय, बरोबर आहे, सर्व विषय जे आहे आपल्याला 20 दिवसात वाचायचा आहे. टोटल जीएस म्हणता मी, टेक्निकल अँड जीके. लक्षात घ्यायच्यात आहे का? नाही, ते चालूच आहे. गणित संपणार का? नाही. रिझनिंग संपणार का? नाही. चालू वडाळी संपणार का? नाही. ते कधीपर्यंत? 14च्या सकाळपर्यंत चालू राहील. आता सर मग माझ्याजवळ टोटल जीएस किती दिवसात करायचं आहे? 20 दिवसांनी आपल्याला बघा फर्स्ट रीडिंग किती दिवस? 20 दिवस. बघा 74 मधून गेले आपले 20. आता रिमेनिंग डेज आपल्याजवळ आहे 54. रिमेनिंग डेज आपल्याजवळ आहे 54. त्यानंतर आपली सेकंड रिव्हिजन बघा, हे फर्स्ट झालं. त्यानंतर सेकंड रीडिंग बघा. सेकंड रीडिंग आपल्याला द्यायचे 15 दिवस. किती दिवस? 15 दिवस. रोजच बघा, तेवढाच टायमिंग बदललं का? नाही, तेवढाच. त्यानंतर बघा थर्ड जे आहे लिहून घ्या. काही लोकांना लिहायचं असेल तर, नाहीतर मग नंतर जेव्हा लेक्चर तुम्ही घरी जाऊन परत बघून घ्या, परत लिहा. पण लिहा हे, आणि हे पेपर टाईप करा, रूम मध्ये टाका. बघा प्रत्येक गोष्टीला आपण सिरियस होऊ तर सिरियस बनवू, नाही तर नाही होऊ. हे लक्षात घ्या. थर्ड रिव्हिजन 15 दिवस. 15 दिवस बघा, 15 15 30 आणि 20 किती गेले? 50 दिवस. राहिले किती? 24 राहिले. आणखी 24 राहिले ना? बरोबर आहे का? 24 दिवस. अरे बापरे, 1 वेळा 2 वेळा 3 वेळा. पण काय केलं आपण? फक्त टायमिंग वाढवला. काही लोक म्हणाल सर माने का 2 घंटे जॉब चालू आहे, सर माने का क्लास चालू आहे, मग आता काय करू? काहीच नको, जे चालू आहे ते चालू दे. काऊन? त्यानं काय राहते? आपल्याला ऑक्सिजन भेटते. ज्या क्लासमध्ये तू चालू आहे ना, ते मास्टर लोक तुला नाचवते. काऊन? ते तुला ऑक्सिजन देत राहते, मोटिवेशन देत राहते, गोष्टी सांगत राहते, गाणे सांगत राहते, जोक सांगत राहते. तुला चार्जिंग भेटते. माहितीये का? माणूस थकत नाही, माणूस फ्रेश राहते. बरोबर आहे ना? भाज्या जर फ्रेश करायचा असेल तर दुकानदार काय करते? पाणी मारत राहते. बरोबर आहे ना? फवारा मारत राहते. बरोबर आहे की नाही? या प्रकारचं. तर या प्रकारचे तुमच्या थर्ड रिव्हिजन झाल्या आणि आपल्याजवळ 24 दिवस आहे. बरोबर आहे? थर्ड रिव्हिजन झालं, आणखीन आपल्याजवळ 24 दिवस आहे. लक्षात घ्या. नंतरच्या 24 दिवसानंतर आपल्याला नेमकं काय करायचं आहे? बघा पुढचं आपल्याला बघा 4 दिवस सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री भित्री जे काही असेल फक्त PYQ सगळ्या विषयाचे बुक दाखल. इथं तर वाचूच राहिलो आपण, इथं तर वाचलेच ना. पण आणखीन 4 दिवस सकाळी उठला भाऊ 3 वाजतापासून तर रात्री 3 वाजेपर्यंत PYQ. आपले राहिले आता बघा 24 पैकी 4 गेले, राहिले किती? 20. बघा नंतर आपली चौथी रिव्हिजन आहे 10 दिवसाची. किती दिवसाची? आता मधात मी आपण 4 दिवसाचा PYQ केला, परत आपल्या 10 दिवसाची रिव्हिजन चौथी आणि नंतर 5वी. बरोबर आहे? झालं. 5 मुखी परमेश्वर, 5 पांडव, एकच आपण. भारी लक्षात घ्या, सगळ्यांवर भारी लक्षात घ्या. तर आपल्याला 5वी रिव्हिजन सुद्धा आहे 10 दिवसाची.
बघा, 5 वेळा रिव्हिजन 74 दिवसातनी. याच्यातून पेपरचा दिवस नाही आहे, पेपरचा दिवस नाही आहे. तुम्ही म्हणता सर खरंच 74 दिवस आहे का? आहे. बघा आपली 74, बघा पहिली रिव्हिजन रीडिंग 20 दिवस, दुसरी रीडिंग 15 दिवस, तिसरी रीडिंग 15 दिवस, बरोबर आहे. मधात 4 दिवस काय PYQ म्हणजे मागील पूर्व परीक्षेच्या, मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आयोगाच्या किंवा तुमच्या क्लासच्या इकडच्या तिकडच्या कुठल्याही असेल ते वाचून घ्या. हो, याच्यात असा विचार करू नका. बघा साधारणतः बघा पोरो हो, 20 दिवस झाले, 15 दिवस झाले, 45 दिवस झाले तुमचे. आणखीन पेपरले टाइम आहे. तोपर्यंत काय होतं माहितीये का, 2 वेळा रीडिंग झाली तुमची. नंतर मार्केटमध्ये सुरू होते आगामी पूर्व पास परीक्षा होण्यासाठी कंबाईन टेस्ट सिरीज. चला इकडे या, तिकडे जा, इकडे जा, तिकडे जा. 2 वेळा वाचल्यानंतर तुम्हाला जर असं कॉन्फिडन्स वाटते ना, मग तिथं पेपरले जायचं. त्या पेपरले जाताना 2 विषयाचा राहील, 3 विषयाचा राहील, त्या विषयाचा काही करायचं नाही. आपला ट्रॅक ते चालू द्यायचा, बरोबर आहे. नंतर काय म्हणसाल तुम्ही, माय बाई त्या निर्लेपांना का टेस्ट सिरीज लावली, कुठची, पुण्याची, आतापासूनच ते लावू दे ना, बरोबर आहे. काही PYQच वाचू दे ना. काही लोक इकडचा काय करते वागरू दे. कोणाने काय करायचं काही लेनदेन नाही आहे. आपलं रणनीती यानुसार चालवायची आहे. बघा हे झालं आपलं सगळं पूर्णपैकी. आणि यानंतर बघा जो काही टायमिंग आहे बाबा, खरंच एवढा आहे का? मास्तर सांगत आहे 74 दिवस आहे. 74 दिवसाचा आपण रोडमॅप सांगितलेला आहे. त्यानंतर बघा साधारणतः आपण सांगितलं 1 एप्रिल पासून आपली रणनीती आहे. कधीपासून? 1 एप्रिल. बघा 1 एप्रिल महिन्यात किती दिवस असते? 1 एप्रिल ते 30 एप्रिल, बरोबर आहे ना. किती दिवस झाले रे? 30 दिवस. त्यानंतर 1 मे ते किती मे, किती दिवस झाले? 31 नाही, 21 वाला कोण आहे रे ते? हा. नंतर जून, नंतर जून ना, 1 ते 13 जून. किती दिवस? 13 झाले का? मोजा. होतं का 74? आता बघा 74 दिवस आहेत. 74 दिवसात आपल्याला पास व्हायचं आहे. 74 दिवस मोजून दिले तुम्हाला. नंतर कोणी म्हणलं बाबा नाही सर एवढा दिवस नव्हतं, काहीच नव्हतं, तुम्ही सांगितलं बाबा. मग आता या दिवसात नेमकं कशा प्रकारची रणनीती आपल्याला ठेवायची, काय करायचं, काय करू नये, हे पुढचं सांगू तुम्ही. आता बघा तुम्ही म्हणता सर आमच्या जो 11.5 तास राहिले, मग आता कसं काय नियोजन, तसं सांगतो. रिमेनिंग टाइमचं नियोजन, रिमेनिंग टाइम, वर्किंग टाइम. आता काय समजत माहितीये का, 12.5 घंट्याला तुम्ही काय झालेलं PSI, तुम्ही झालेला STI, तुम्ही झालेला नायब तहसीलदार, तुम्ही झालेला DYSP, तुम्ही झालेला उपजिल्हाधिकारी, आणि तुम्हाला शासनानं बिगर पगाराचं 12.5 घंटे ड्युटी करायला सांगितलं. करसाल की नाही? शासनाची ड्युटी करसाल की नाही? मग करा लागेल 100%. आणि पूर्व झाल्यानंतर आपल्याला मेन्सला आपण 3 महिन्यासाठी 12.5 घंटे ड्युटी करायची आहे भाऊ आपल्याला, बरोबर आहे ना. 12.5 100% ड्युटी येईल, पैशाची येईल, सौंदर्याची येईल, सगळ्याचीच येईल. बघा वर्किंग टाइम आपली किती आहे? 12.5 तास, 12.5 आवर्स. डबल शिफ्ट मध्ये काम करू राहिले तुम्ही, कारण गरजा तुमच्या जास्त आहे. ज्या परिवारात जास्त गरजा आहे तो डबल शिफ्ट मध्ये, पण आपली शिफ्ट 8 घंट्याची आहे, पण आपण 8 आणि 4 घंटे करू राहिलो ना, बरोबर आहे की नाही. त्याच्यात तुम्हाला टाइमिंग आहे. आता 11.5 घंटे आपल्याजवळ आहे. बघा साधारणतः तुमच्याजवळ 11.5 घंटे जे काही आपण दिलेले आहे, तर 11.5 घंटे आपल्याजवळ टायमिंग शिल्लक आहे. तर 11.5 घंटेमध्ये समजून घ्या तुम्ही. बघा झोपेले काही लोकांना बघा कंट्रोलच नाही आहे बा, तर 6 तास, 6 तास झोपणे. रात्री 5 दिवसा 1, रात्री 5 दिवसा 1, कारण दिवसा थकणार आहे. आणि दिवसा 1 तास झोपल्यानंतर 20 मिनिट झोपल्यानंतर फ्रेश होऊन जाता तुम्ही, 100% होता. बघा झोपण्यासाठी तुम्हाला 6 तास, रात्री किती? 5, आणि दिवस म्हणजे डे मध्ये किती? 1 आवर्स. आता 10-15 मिनिट मागे पुढे चालते, बरोबर आहे. तर टाइम लावला बाबा एकदम, आता बस 5 म्हणजे नाही तर बस 5 घंटे झाले का मला उठत राहायचं, तसं नाही करायचं. ते एखाद्या गावाला जात असेल 4 वाजता माणूस आता बघ घड्याळ पात्र आधी, तसं नका करू. या रुटीनने लावा, या प्रकारचं तुम्ही ठरवा.
तर हे 5 तास असे गेले 6 तास. आता आपल्याजवळ किती टाइम राहिला 6 तास गेल्यावर? 11:30 पैकी 5.5 तास राहिले ना? राहिले की नाही? 5.5 तास राहिले ना? 100%. आता बघा, जेवण्यासाठी 1 तास, 1 तास बस झालं, 30 मिनिटं जेवण्यासाठी 1 तास, बरोबर आहे. त्यानंतर बाकी आपलं बघा, आंघोळ करणे, एक्स्ट्रा कामं वगैरे, हातपाय तोंड धुणे बघा, 1 नंबर 2 नंबर सगळे कार्यक्रम तुमचे, बरोबर आहे. इतर वर्क बघा, इतर वर्क जे काही आहे, इतर कामे तुमचे साधारणतः गेले 1.5 तास. याला किती तास? 1.5 तास. किती गेले? 2.5 तास. तरी तुमच्याकडे किती राहिले? 3 तास. कर ना, 3 तासात जॉब कर, 3 तासात मोबाईल पाय, मोबाईलवर फोनवर बोल, कुठं क्लासले जाय, कुठं काही कर. पण आता तुमच्या जो समाजाले, घरच्याले, स्वतःले टाइम नाही. पण याच्यात जर एखादा बिमार पडला तर गेला, त्यानं विषय सोडून द्यायचा, त्यानं डाव डिक्लेअर करून टाकायचा. आता नाही, आता मग याच्यात बिमार पडायचं नाही. मग तुम्ही म्हणसाल सर बिमारी आमच्या हातची आहे का? हातचीच आहे, हातचीच आहे. कारण मला माहित आहे, मी जेव्हा जेव्हा बिमार पडलो, माझ्या आगाऊपणामुळे पडलो. आगाऊपणा म्हणजे काय 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 बरोबर आहे. म्हणजे दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत ताणून काय घराचं लेक्चर घ्यायचं. म्हणजे आता मी घेऊन राहिलो इथं, तुम्हाला सांगितलं 1 तासाची 45 मिनिटं रील चालू आहे, खाली पोट्ट मला शिवाय मारवायला असेल, कवा घेते रे बा हे आम्ही डिस्क्रिप्ट वाले आलो, या प्रकारचं, बरोबर आहे. ते ताणते माणूस. तर लक्षात घ्या. तर आता तुम्हाला या काळात तुम्हाला काय करावं लागेल? डाएट बघा, हाय की नाही टाइम सगळीकडे? घड्याळ बरोबर आहे की नाही? हे घड्याळ घेऊन जा सगळ्यांसोबत. हो, ते उलटी घड्याळ आहे ते. तुम्ही तिथे काही लोकांना उलटी दिसते, काही लोकांना सुलटी दिसते. माणूस नाही, पुस्तक बघा ओझे किती आहे. आपला चेहरा नाही दिसला पाहिजे लोकांना, फक्त टाइम दिसला पाहिजे, खाली पुस्तक असले पाहिजे आपल्या. लक्षात घ्या. तर पुढे बघा, जे काही आहे आता आपला डाएट, नेमकं काय करायचं, काय करू नये, हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. बघा, या काळामध्ये, परीक्षेच्या काळामध्ये नातेवाईकाच्या घरी राहायचं नाही, नातेवाईकाला आपल्या घरी येऊ द्यायचं नाही. तुम्ही म्हणसाल आम्ही लोकांच्या घरी नाही जाणार, पण आमच्या घरी कसं? माय बापाला सांगून द्या, नाहीतर एक स्पेशल रूम करा. आणि जर तुमच्या घरी रूम नसेल तर बाहेर भाड्यानं करा. दुसरी गोष्ट, सिंगल राहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आयुष्यात बी सिंगल आणि रूम मध्ये बी सिंगल. काही लोक डबल असेल तर त्यांनी डबलच राहा. कोणी माझं म्हणणं नाही आहे की म्हणसाल मला सांगितलं असताना सिंगल राहिले, बरोबर आहे ना. काही लोकांचा प्रॉब्लेम म्हणजे दिवा मॅडम घरी जाऊन बोललो, सांगितलं सिंगल राहा. अरे असं नको करू, बरोबर आहे ना. तर या प्रकारचा विषय कोणी करू नका. तर हे एक विषय. त्यानंतर बघा, मित्र मैत्रीण कोणी जीवा भावाचे असेल त्याला सांगा की बाबा मला आता स्वतःला वेळ द्यायचा आहे. त्यानंतर लॉकडाऊन लागेल का, जगपुरी होईल का, काय होईल का, याचा विचार नाही. परीक्षा होणारच आहे. सिलेंडर महाग हो, भेटो नाही भेटो, मेस बंद आहे सर, लायब्ररी बंद आहे, दुकान बंद आहे, हे बंद आहे, सगळंच बंद ठेव, पण तुला चालवा लागणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला जेवण करताना थोडं थोडं जेवायचं, जास्त जेवायचं नाही, जेणेकरून तुम्ही बिमार पडणार नाही. थंड, आंबट, खारट, तुरट, अति तिखट, जास्त थंड खायचं नाही. नॉनव्हेज कमी करायचा, अति खायचं नाही. फुकटाचे पंग, फुकटाच्या पार्ट्या, हे रिकामचोट धंदे सोडून टाका. कारण फुकटाचं तेवढं महाग पडते. फुकटचं जर एखाद्या लग्नात जेवायला गेलो आपण, बम खातो, ताणून मट्टा पितो, पिऊन गेले बर्फाचा, नंतर बिमार पडतो. काहीच गरज नाहीये. कमी खा, शांततेत खा. दुसरी गोष्ट, स्वयंपाकी कोणी बनवू नका. जर लागलेच नाही तर स्वयंपाक आयुष्यभरच आहे ना रे. या 2-2.5 महिने तुम्हाला मेसचा डब्बा असेल, मेसवर शक्यतो लवकर डब्बा आला पाहिजे, अशी मेस पा, वेळेवर आला पाहिजे, तर टायमिंग तुला ठरवून टाका. या प्रकारचा मेस. नाश्ता करा, नाश्ता करायचा आहे, नियोजन करायचं आहे. आणि घाबरू नका, सगळ्यात महत्वाचा घाबरू नका. या काळात पेपर प्रॅक्टिस करायची आहे. आणि पेपर प्रॅक्टिस कधीपासून करायचं, काय करायचं मी तुम्हाला सांगणार. बघा, साधारणतः आज आपला पहिला सेमिनार झालाय की आगामी पूर्व परीक्षा पास होण्याकरिता रणनीती काय असावी, हे रणनीती मी तुम्हाला सांगितले. आपल्याजवळ 74 दिवस आहे आणि आपण आढावा याचा तुम्हाला घेणार आहोत की नेमकं काय करायचं. जर 10 दिवसात 5 दिवसात मी तुमचा आढावा घेतला जाणार आहे. पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सगळे जोडलेले आहात. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना, आपल्या क्लासचे विद्यार्थी किंवा बाहेरचे काही विद्यार्थी असतील, त्या सगळ्यांनी जुळून राहायचं आहे. आता यासाठी जर तुमच्याकडे काही पुस्तकं नसेल, काही मटेरियल नसेल, पहिले तुम्ही ते घ्या, बरोबर आहे. आणि सगळ्या गोष्टी चालू ठेवा. पण याच्यात जर तुम्ही सुस्तावलात आणि याच्यात जर तुम्ही फसवलं, नाही जाऊ दे रे, काय फरक पडतील का, मी फोनवर बोलतोच ना, मी फिरायला जातोच ना, नाही, हे काय होईल? एप्रिल फुल, बरोबर आहे ना. हा वेळ नाही. बघा, कधीतरी स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःवर प्रेम करा, म्हणजे स्वतःच्या ध्येयावर प्रेम करा.
बघा वेळ परत येत नाही. कंबाईन परीक्षा, पूर्व परीक्षा नापास झाल्यानंतर परत आणखी 1 वर्ष तुम्हाला वेळ वाया घालावा लागेल. आणि एवढे सगळे विषय जर तुम्ही केलेत तर आगामी कुठल्याही एक्झामसाठी आपण प्रिपेअर राहू शकतो. आणि बघा जे काही तुम्हाला 2 वर्ष 3 वर्ष लागणार आहे असं जर तुम्ही मेहनत केली तर तुझ्यावर टाइमच नाही ना रे, खरंच तुम्ही लागू शकता. आणि 100%. आणि तुम्ही काही एवढे घरून गरीब नाहीये की तुम्हाला बाबा घरचे लोक पुस्तकं देतील नाही, लायब्ररीसाठी पैसा देतील नाही, किंवा क्लास लावण्यासाठी पैसा देतील नाही, किंवा पुस्तकासाठी. फक्त तुम्ही सोंग बनता, सोंग करता. 12वी पर्यंत काय काम करत होते का? मग उरावर बसून खातच होते ना. मग आणखीन काय निर्लज्जम सदा सुखम. पण आता नाही का आम्ही सोशलॉजी लाईज बनतो, लाईज विचार करतो. आम्ही जेवताना, खाताना, काही गोष्टी करताना प्रत्येक ठिकाणी विचार. अरे बेविचार माणसाने एवढा विचार करायचा नाहीये. एवढा जर विचार केला असता तुनं तर भारत 2020 ला महासत्ताक बनला असता. बरोबर आहे ना? काही नाही. सध्या फक्त एकच विचार, युद्ध स्वतःच स्वतःविरुद्ध. बरोबर आहे? जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. बरोबर आहे? जीत आपली आहे, युद्ध आपले आहे, लढाई आपली आहे, स्वप्न आपले आहे. स्वप्न आपले असेल तर स्वप्न आपण पाहिले आहे, तर स्वप्नासाठी कामगिरी कोण करणार? आपण करणार. स्वप्नासाठी लढणार कोण? आपण लढणार. स्वप्नासाठी मेहनत करणार कोण? आपण करणार. दिवस रात्र कष्ट करण्याची तयारी कोणाची राहणार? आपली राहणार. बरोबर आहे? आपल्या आई वडिलांना समजून सांगण्याची जबाबदारी कोणाची? आपली. आपली मोह माया, या क्रोध, करुणा, वात्सल्य याच्यावर त्याग करण्याची इच्छा कोणाची असली पाहिजे? स्वतःची असली पाहिजे. बरोबर आहे? मित्र मैत्रिणी नातेवाईक बिनकामाचे सण त्योहार समारंभ हे टाळले पाहिजे. हे कोण करणार? मी करणार. मी बदलणार. कारण बदल हे उद्याच्या भविष्याच्या काळाची गरज आहे. बरोबर आहे? आगामी कंबाईन परीक्षा, पूर्व परीक्षा पास होण्याकरिता हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे. ते संपूर्ण तुम्ही फॉलो करा. 100% तुम्ही पास होसाल अशी मी तुम्हाला खात्री देतो. या ठिकाणी थांबतो आणि या रणनीती तुम्हाला कायम चालू राहील. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.